वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं हॅलोफॉर्म रिएक्शन आणि हॅलोफॉर्म रिएक्शन नंतर त्या न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन संपल्या. आज आपल्याला आयडियलच्या आणि कीटोनच्या रिडक्शन रिएक्शन्स पाहायचे होता. कोणते रिएक्शन्स पाहायचे होता? रिडक्शन रिएक्शन्स. आणि म्हणून मी टायटल टाकतो काय तर रिडक्शन ऑफ आयडियल्स अँड कीटोन्स. रिडक्शन. ओके. Reduction of aldehydes and ketones. कोणते रिएक्शन्स पाहिजेत आपल्याला? तर रिडक्शन ऑफ आयडिहाइड्स अँड कीटोन्स. आता हे रिएक्शन सुरू करण्या अगोदर मला सांगा, कोणत्या रिएक्शनला आपण रिडक्शन रिएक्शन म्हणतो? माहिती तुम्हाला 11वीला झालं, याच्या अगोदर झालं. ज्या ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं, माहिती तुम्हाला, द रिएक्शन इन विच addition of hydrogen takes place is called as a reduction reaction. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? रिडक्शन रिएक्शन. किंवा ज्या ज्या रिएक्शन मध्ये रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं त्या त्या रिएक्शनला देखील काय म्हणतो आपण? तर रिडक्शन रिएक्शन म्हणतो. थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. ओके. द रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ H प्लस म्हणजे काय? ऍडिशन आणि मायनस म्हणजे काय? रिमूव्हल. द रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. तर काही रिएक्शन मध्ये रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं म्हणून त्या रिएक्शनला पण काय म्हणतो आपण? तर रिडक्शन. द रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिएक्शन. अशा रिएक्शनला काय म्हणतो आपण? रिडक्शन म्हणतो. पाहूया आपण आयडिहाइड्सचं आणि कीटोनचं रिडक्शन जर झालं तर काय होतं. ओके. चला, रिडक्शन ऑफ आयडिहाइड्स अँड कीटोन्स असं टाकलं मी. नंबर आता इथं रिएक्शन्स पाहायचा. यात नंबर 1 टाकते पहा. रिडक्शन टू अल्कोहोल्स. रिडक्शन टू अल्कोहोल्स याचा अर्थ काय मला सांगायचंय. आपण पाहतोय रिडक्शन ऑफ आयडिहाइड्स अँड कीटोन्स आणि यात पहिल्या प्रकारची रिएक्शन टाकल्यात रिडक्शन टू अल्कोहोल्स. याचा अर्थ असा, आयडिहाइड्स आणि कीटोनचं रिडक्शन झाल्यानंतर अल्कोहोल्स तयार होतं आणि म्हणून रिडक्शन टू अल्कोहोल्स मी असं म्हटलं. आणि या रिएक्शन मध्ये काय होतं? तर या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं आणि म्हणून याच रिएक्शनला हायड्रोजनेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आता इथे पहा एक मिनिट. रिडक्शन ऑफ अल्कोहोल्स या रिएक्शनला हायड्रोजनेशन असं म्हटलं जातं. ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं. आयडिहाइड्सचं आणि कीटोनचं रिडक्शन दोन वेगळ्या प्रकारे केलं जातं. आयडिहाइड्सचं आणि कीटोनचं रिडक्शन दोन वेगळ्या प्रकारे केलं जातं. त्यातलं आपण पाहूया. पहिलं पाहूया. इथं पाहता टाकतो इथं. याला आपण म्हणतो रिडक्शन टू अल्कोहोल्स. रिडक्शन पहिलं रिडक्शन काय करू आपण माहिती का? पहिलं जे आहे कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणजे असं टाकतो मी. कॅटॅलिटिक रिडक्शन. कोणतं टाकतो? कॅटॅलिटिक रिडक्शन. आणि कॅटॅलिटिक रिडक्शन यालाच एक मिनिट इथं काय करतो? हायड्रोजनेशन इथल्या ऐवजी इथे लिहितो. कॅटॅलिटिक रिडक्शन यालाच काय म्हटलं जातं? यालाच हायड्रोजनेशन म्हटलं जातं. यालाच काय म्हटलं जातं? तर हायड्रोजनेशन. पुढे तुम्हाला मी सांगतो. आपण पाहतोय रिडक्शन ऑफ आयडिहाइड्स अँड कीटोन्स. आयडिहाइड्सचं आणि कीटोनचं रिडक्शन करण्यासाठी पहिली पाहतो आपण रिडक्शन ऑफ अल्कोहोल्स होतं. रिडक्शन ऑफ अल्कोहोल्स आयडिहाइड्सचं आणि कीटोनचं रिडक्शन होऊन अल्कोहोल्स तयार होतं. पण अल्कोहोल्स तयार होत असताना दोन वेगळ्या पद्धतीने आपण रिडक्शन करू शकतो. एक आहे, यालाच मी असं टाकतो ए टाकले, ठीक आहे. ए बाय कॅटॅलिटिक रिडक्शन. बाय इथं काय टाकले? बाय कॅटॅलिटिक रिडक्शन असं म्हणतोय मी. बाय कॅटॅलिटिक रिडक्शन याचा अर्थ कॅटलिस्ट वापरून रिडक्शन. काय वापरून? कॅटलिस्ट वापरून रिडक्शन. पहा इथं तर मी असं म्हणतोय की हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क? हा कोनिकल फ्लास्क. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचंय आयडिहाइड. काय घ्यायचं अगोदर आपल्याला? आयडिहाइड. आणि त्याच्यामध्ये पास करायचा आहे हायड्रोजन गॅस. आयडिहाइड घ्यायचा, त्याच्यात हायड्रोजन गॅस पास करायचा. आणि ही रिएक्शन होण्यासाठी यात कॅटलिस्ट म्हणून आपल्याला टाकायचा निकेल. ही रिएक्शन कशी लिहितो? पहा. जनरल रिएक्शन येतं अगोदर. जनरल रिएक्शन RC≡OH व्हेन आयडिहाइड. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं मी? आयडिहाइड घेतलं. त्याच्यात कोणता गॅस पास करायचा? हायड्रोजन गॅस पास करायचा. हायड्रोजन गॅस पास केला तर हायड्रोजनची रिएक्शन होण्यासाठी इथं लागतो आपल्याला निकेल कॅटलिस्ट. आणि त्याचबरोबर आपल्याला या कोनिकल फ्लास्कला हीट करावं लागतं.
हे तुम्हाला समजणं महत्वाचं नाही, इकडचं समजणं महत्वाचं नाही, तुम्हाला समजणं रिएक्शन्स महत्वाचे असते. ओके पहा, म्हणून व्हेन अल्डिहाइड इज रिएक्ट विथ H2 म्हणजे हायड्रोजन गॅस in presence of catalyst निकेल at 413 केल्विन, 413 केल्विनला ही रिएक्शन होते. आणि हा जो H2 आहे मी या प्रकारे लिहितोय जेणेकरून तुम्हाला ऍडिशन लक्षात येईल. पहा, हा अल्डिहाइड आहे. when this aldehyde is react with dihydrogen gas in presence of nickel at 413 kelvin, it gives corresponding alcohol. पहा इथं मी असं म्हणतोय की हा जो अल्डिहाइड आहे आणि हा जो डायहायड्रोजन आहे, डायहायड्रोजन मधला हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक डाऊन होतो. यातला एक H या कार्बनला, दोन पैकी एक H कार्बनला आणि दुसरा H कार्बोनिल ऑक्सिजनला जोडला जातो. आणि काय तयार होतं पहा, तर तयार होतं R कार्बनचा एक हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजन तयार होतं RCH2 आणि त्याला वरती काय तर OH, RCH2OH तयार झाला. म्हणजे तुमच्या लक्षात आहे हा कोणता आहे, तर हा आहे अल्डिहाइड आणि RCH2OH ज्या कार्बनला OH जोडला तो कार्बन प्रायमरी आहे, इथं तयार झाला प्रायमरी अल्कोहोल. काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. आणि म्हणून मी असं म्हणतोय when aldehyde is react with hydrogen gas किंवा dihydrogen gas in presence of nickel at 413 Kelvin, it gives primary alcohol. तो काय देतो तर प्रायमरी अल्कोहोल देतो. म्हणून म्हटलं या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतला अल्डिहाइड, त्यात पास करायचा आहे डायहायड्रोजन गॅस. आणि जर अल्डिहाइड आणि डायहायड्रोजन असेल तर ती रिएक्शन करायची असेल तर आपल्याला गरज पडते निकेलची. निकेल कॅटलिस्ट टाकायचा आणि त्या कोनिकल फ्लास्कला हीट करायचं. आणि हीट करताना टेम्परेचर किती असलं पाहिजे, तर 413 केल्विन टेम्परेचर जर झालं या फ्लास्क मध्ये तर आणि तरच 413 केल्विन टेम्परेचरला हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक डाऊन होईल. दोन हायड्रोजन ॲटम, त्यातला एक हायड्रोजन ॲटम या कार्बोनिल कार्बनला जोडला जाईल, दुसरा या कार्बोनिल ऑक्सिजनला जोडला जाईल. आणि RC डबल बॉन्ड OH चं कन्वर्जन कसं झालं, RCH2OH. आणि RCH2OH म्हणजे काय, प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे काय, प्रायमरी अल्कोहोल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं म्हणेल मी, अल्डिहाइडचं रिडक्शन ज्या ज्या वेळेस होईल त्यावेळेस प्रायमरी अल्कोहोलच तयार होईल, त्यावेळेस प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. आता एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल पाहता, एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो when formaldehyde is react with H2 gas. ओके, काय इथं formaldehyde is react with कोणता H2 gas in presence of nickel, in presence of कोण, तर in presence of nickel at 413 Kelvin, at 413 केल्विन gives काय देईल पहा. आता तुम्ही gives काय देईल ते पहा. फॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला हे पहा, HC डबल बॉन्ड OH, याची रिएक्शन कोणासोबत, डायहायड्रोजन सोबत म्हणजे H2 सोबत. ही रिएक्शन होण्यासाठी कशाची गरज असते, निकेलची. 413 केल्विन. ओके, रिएक्शन कशी लक्षात ठेवायची, हा जो H2 मॉलिक्यूल आहे त्यातला हायड्रोजन बॉन्ड ब्रेक डाऊन होतो. ओके, आणि हा कार्बोनिल ऑक्सिजन, तर ह्या H2 मधला एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला आणि दुसरा हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजनला. दिस पहा इथं काय म्हणतो मित्र, हा जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, दिस बॉन्ड विल रिड्यूस होणे म्हणजे कमी होणे. रिड्यूस होणे म्हणजे काय होणे, कमी होणे. याचा अर्थ हा जो डबल बॉन्ड आहे त्यातला कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन रिड्यूस होतो आणि एक H इथं ऍड होतो, दुसरा H इथं ऍड होतो, डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. आणि हा कार्बनला 1 2 आणि नवीन येणार आहे 3 हायड्रोजन ॲटम कार्बनला आणि हा ऑक्सिजनला 1 तयार होतो. तो असा CH3OH. काय तयार झाला, CH3OH. याचं नाव काय, तर याचं नाव आहे फॉर्मॅल्डिहाइड. याचं नाव काय तर फॉर्मॅल्डिहाइड आहे. आणि हा कोणता आहे, तर हा आहे मिथिल अल्कोहोल. हा कोणता आहे तर मिथिल अल्कोहोल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे याचं नाव काय, याचं नाव मिथॅनॉल आहे. आययुपीएच नेम काय याचं, मिथॅनॉल. आणि हा कोणता तयार झाला, तर हा तयार झाला मिथॅनॉल. हा कोणता तयार झाला तर मिथॅनॉल. तुम्हाला असाही प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन गॅस ऑन मिथॅनॉल. तर हायड्रोजन गॅस ची रिएक्शन जर मिथॅनॉल सोबत जर झाली इन प्रेझेन्स ऑफ निकेल 413 केल्विन टेम्परेचरला, तर तुमचा फेवरेट मिथॅनॉल तयार होतो. काय तयार होतो,
मिथेनॉल तयार होतो. एक्झाम्पल नंबर 1 झालं. एक्झाम्पल नंबर 2 पहा. एक्झाम्पल नंबर 2 मी जर घेतलं असं CH3 C डबल बॉन्ड OH, ओके, CH3 C डबल बॉन्ड OH हा घेतला तर याची रिएक्शन कोणासोबत, व्हेन acetaldehyde इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, तुम्ही याला H2 असं देखील लिहू शकता, पण तुम्हाला ती रिएक्शन समजण्यासाठी हा जो H2 आहे त्याला मी असं लिहितोय, हा असं लिहितोय. ओके, व्हेन acetaldehyde म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता तिथं आयडियाइड कोणतं घेणार तुम्ही, एकोनिकल फ्लास्क मध्ये घेणार acetaldehyde. त्याच्यात कोणता गॅस पास करणार, H2 गॅस पास करणार. ओके, H2 गॅस पास केला आणि 413 केल्विन टेम्परेचर केलं तर ते ऍडिशन होतं का, तर नाही. हायड्रोजन हा जो बॉन्ड आहे हा कोव्हलंट बॉन्ड हा ब्रेकडाऊन करण्यासाठी कोणाची गरज आहे, निकेल या कॅटलिस्टची गरज आहे, रॅने निकेल ज्याला आपण म्हणतो. ओके, acetaldehyde is react with a dihydrogen in presence of nickel at 413 Kelvin. It gives ethyl alcohol. कसं तयार होतं पहा, हा बॉन्ड तुटल. ओके, हा हे दोन हायड्रोजन ॲटम पैकी एक हायड्रोजन ॲटम या कार्बोनिल कार्बनला, एक हायड्रोजन ॲटम या कार्बोनिल कार्बनला, एक हायड्रोजन ॲटम या कार्बोनिल कार्बनला आणि हा हायड्रोजन ॲटम कोणाला, कार्बोनिल ऑक्सिजनला. कोणाला ऍड होईल बरं, तर हा होईल कार्बोनिल ऑक्सिजनला. डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड आणि तयार होईल तर सांगा, हा CH3 हा कार्बन त्याला एक हायड्रोजन आहे, आणखी एक हायड्रोजन CH3 CH2 आणि O सोबत आणखी एक CH2OH हा तयार झाला. CH3 CH2OH OH हा जो OH आहे या कार्बनला जोडलाय, हा प्रायमरी अल्कोहोल तयार झाला आणि याचं नाव काय, तर याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. हा कोणता आहे, तर हा आहे इथिल अल्कोहोल. हा याचं नाव काय, तर याचं नाव आहे acetaldehyde. याचं नाव काय, तर याचं नाव आहे acetaldehyde. आययुपीएस नेम याचं इथेनॉल, याचं काय तर इथेनॉल आणि याचं काय, तर याचं आहे इथेनॉल. ओके, हे तयार झालं. आणि म्हणजे इथेनॉल इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 413 केल्विन, इट गिव्स इथेनॉल. ओके, ज्याच्यावरती अटॅक होतो आपल्याला माहिती आहे, रिएक्शन होत असताना ज्या स्पीसीज वरती अटॅक होत असतो त्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो. सर्व अल्डिहाइड हे सबस्ट्रेट आहेत आणि सर्व हे H2 जे आहेत हे रिएजंट आहेत. आणि एरोवरती निकेल दिलाय तो कॅटलिस्ट आहे आणि 413 ही टेम्परेचर आहे, केल्विन मध्ये टेम्परेचर आहे, ती कंडिशन आहे. ओके, तर आता मला सांगा या रिएक्शन मध्ये काय झालं बरं, तर या रिएक्शन मध्ये आयडियाइड मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन झाले म्हणून आपण काय म्हणतो, रिडक्शन म्हणतो. The reaction in which addition of hydrogen takes place is called as a reduction. आणि aldehyde चं रिडक्शन जर झालं तर काय झालं, तर aldehyde चं रिडक्शन जर झालं तर पहा RCHO चं रिडक्शन होऊन RCH2OH तयार झालं. RCH2OH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. त्याचं कारण हा जो OH या कार्बनला जोडलाय हा आणखी एकाच कार्बनला जोडलेला असणार आहे म्हणून प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. फॉर्मल्डिहाइड पासून मिथिल अल्कोहोल तयार झाला. OH या कार्बनला जोडलेला आहे, हा एकच एकुलता एक कार्बन आहे. ओके, मिथिल अल्कोहोल. नंतर acetaldehyde रिएक्शन H2 सोबत झाली, इथिल अल्कोहोल तयार झाला. OH जोडलेला कार्बन हा प्रायमरी आहे. हे सर्वचे सर्व कोणते अल्कोहोल तयार झाले, प्रायमरी अल्कोहोल तयार झाले. आणि या रिएक्शन मध्ये आपण हायड्रोजनेशन होण्यासाठी पहा इथे काय टाकलं मी, बाय कॅटॅलिटिक रिडक्शन. जे रिडक्शन होत असताना कॅटलिस्ट वापरला जातो त्या रिडक्शनला कॅटॅलिटिक रिडक्शन म्हटलं जातं. आणि तुम्हाला या रिएक्शन मध्ये जर नीट पाहिलं तर लक्षात येईल C डबल बॉन्ड OH इज कन्वर्टेड इनटू CH2H. आणि म्हणून मी असं लिहितो इन अबोव रिएक्शन, या सर्वच एक जनरल रिएक्शन आणि दोन एक्झाम्पल घेतलेत मी. ओके, इन अबोव रिएक्शन किंवा असं म्हणेल मी इन दीज रिएक्शन्स कोणत्या वरच्या, इन दीज रिएक्शन्स C डबल बॉन्ड OH ग्रुप म्हणजे ब्रॅकेट मध्ये आपण असं म्हणतो CHO. In these reactions, CHO group is reduced to CH2OH group. Okay, काय तर झालं तर CH2OH ग्रुप म्हणजे आयडिहाइड ग्रुप रूपांतर कशात तर प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप मध्ये. आयडिहाइड्स आर कन्वर्टेड इनटू प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. आणि लक्षात घ्या आणखी aldehydes on reduction gives 1 degree alcohol. aldehydes on reduction gives 1 degree alcohol. कोणत्याही aldehyde चं रिडक्शन जर झालं तर तयार होणारा अल्कोहोल हा प्रायमरी असणार आहे. हा काय झाला, प्रायमरी असणार आहे.
हे झालं बाय कॅटॅलिटिक रिडक्शन. पण कोणाचं रिडक्शन केलं आपण आतापर्यंत? हे झालं अल्डिहाइडचं रिडक्शन. आता मी चेंज करतोय, आता फक्त कीटोन घेतोय. आता काय घेतोय तर कीटोन घेतोय. पहा हे दिसतंय तुम्हाला लगेच. अशाच प्रकारे आपण कीटोनचं पाहूया. ओके, लिहायला काय तुम्हाला फक्त थोडासा वेळ लागतो, पाहून घ्यायचं लगेच. ठीक आहे. आता जसं अल्डिहाइडचं घेतलं तसं आपण आता कीटोनचं घेऊया. ओके, पाहिजे सगळंच मोडणार आहे. अल्डिहाइडचं रिडक्शन होऊन प्रायमरी अल्कोहोल तयार होतात, तर कीटोनचं रिडक्शन होऊन सेकंडरी अल्कोहोल्स तयार होतात. काय तयार होतात तर कीटोनचं रिडक्शन होऊन सेकंडरी अल्कोहोल तयार होतात. पाहायचं आता. हा इथं पहा, जनरल रिएक्शन घेतो अगोदर जशी अल्डिहाइडची घेतली तशी जनरल रिएक्शन. कीटोनचा जनरल फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे? आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश. आर आणि आर डॅश काय तर आर आणि आर डॅश हे दोन सारखे किंवा वेगळे अल्किल किंवा अल्किल ग्रुप असू शकतात. ओके, इथं तेच आपण असं म्हणूया का अल्डिहाइड नाही म्हणत मी आता तुम्हाला सांगतो की हा जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचा कीटोन. काय घ्यायचा? कीटोन. आणि त्याच्यात काय पास करायचं? डायहायड्रोजन गॅस. ओके, ही रिएक्शन होण्यासाठी गरज पडते ती निकेल कॅटलिस्टची आणि टेम्परेचर किती? 413 केल्विन. तर when ketone is react with dihydrogen in presence of nickel at 413 केल्विन काय होईल बरं? सारखंच. हा कीटोन आहे. हा काय तर हा कीटोन आहे विद्यार्थी मित्रांनो. हा कीटोन, हा डायहायड्रोजन निकेल. काय होतं तर हा जो हायड्रोजन मॉलिक्यूल आहे H2 मॉलिक्यूल यातला हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. यातला एक H कार्बोनिलला ऍड होतो, तर दुसरा H हा कार्बोनिल ऑक्सिजनला ऍड होतो. पहा, H2 मधला एक H हा कार्बोनिलला ऍड होतो, तर दुसरा H हा कार्बोनिल ऑक्सिजनला ऍड होतो आणि तयार होतं ते असं RCH पुढचं R डॅश. ओके, R हा H इथं म्हणून RCH R डॅश. आणि हा जो डबल बॉन्ड आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे हा रिड्यूस होतो आणि हा O आणि एक H तयार होतो OH. Ketone is react with dihydrogen in presence of nickel at 413 Kelvin. It gives हा जो अल्कोहोल आहे, हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला जोडलाय, हा कार्बन इकडच्या कार्बनला आणि इकडच्या कार्बनला जोडलेला असणार आहे, म्हणून इथं तयार होतं सेकंडरी अल्कोहोल. काय तयार होतं? सेकंडरी अल्कोहोल. बऱ्याच जणांना वाटतं विस अल्कोहोल का नाही? इट इज अ नोटेशन फॉर सेकंडरी अल्कोहोल. म्हणून कीटोन ऑन रिडक्शन गिव्स सेकंडरी अल्कोहोल, हे लक्षात ठेवायचं. झालं जनरल रिएक्शन. आता एक्झाम्पल घेऊया. असं म्हणतोय मी, वेन आसेटोन कीटोनचा पहिला मेंबर कोणता आहे? आसेटोन. वेन आसेटोन किंवा आणखी एक तुम्हाला इथं एक्झाम्पलच्या अगोदर असं सांगतो का किंवा ठीक आहे खाली घेतो. हा, एक्झाम्पल नंबर 1, वेन आसेटोन इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन. कोणासोबत? डायहायड्रोजन म्हणजेच कोण? H2. When acetone is react with dihydrogen in presence of nickel. Ni म्हणजे काय? In presence of nickel at 413 Kelvin. Nickel at 413 Kelvin gives काय करेल पाहू आपण आता. इथं मुद्दा काय जागा सोडतो. आसेटोनचा फॉर्म्युला काय सांगा. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेऊया आसेटोन. कीटोन मधला कोणता? आसेटोन घेऊया. आसेटोनचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला कोणता आहे? तर तो आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा आसेटोन आहे. कोणता आहे हा आसेटोन. आसेटोनची रिएक्शन कोणासोबत? डायहायड्रोजन सोबत. ओके, हा डायहायड्रोजन सोबत. कंडिशन काय आहे? कॅटलिस्ट निकेल लागतो, त्याचबरोबर 413 केल्विन टेम्परेचर लागतं. आसेटोनला डायहायड्रोजन सोबत हिट केलं निकेल सोबत, तर कोणता बॉन्ड ब्रेक होतो? हा जो हायड्रोजन मधला कोव्हलंट बॉन्ड आहे तो काय होतो? तो ब्रेक डाऊन होतो. एक हायड्रोजन ऍटम या कार्बनला जोडला जातो आणि दुसरा हायड्रोजन ऍटम हा कार्बोनिल ऑक्सिजनला जोडला जातो आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन गेट रिड्यूस्ड. कार्बन ऑक्सिजन जो डबल बॉन्ड आहे त्यातला एक बॉन्ड तुटतो, पाय बॉन्ड तुटतो आणि काय तर होतं तर पहा, हा इथं CH3 दिसतोय. या कार्बनला एक H म्हणून म्हणतो मी तर CH आणि समोर
CH3 आणि डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये O आणि त्याला एक H तयार होतो OH. ओके, याचं नाव काय? हा जर असेटोन कॉमन नेम असेल तर या कंपाऊंडचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. त्याचं नाव काय तर आयसोप्रोपिल अल्कोहोल हे त्याचं नाव आहे. याचा आययुपीएसी नेम तुम्हाला माहिती आहे 1 2 3. याचं नाव आहे प्रोपॅनोन किंवा प्रोपॅन 2ONE हे तुम्हाला माहिती आहे. आणि ह्याचं काय तर ह्याचं पण तुम्हाला माहिती आहे प्रोपॅन 2OL. याचं नाव तर प्रोपॅन 2OL हे त्याचं नाव आहे. When propanone is react with a dihydrogen in presence of nickel at 413 Kelvin, it gives propan 2OL. आणि प्रोपॅन 2OL हे कोणतं अल्कोहोल आहे? हे झालं सेकंडरी अल्कोहोल. कोणतं अल्कोहोल झालंय? सेकंडरी अल्कोहोल. आणि म्हणून when acetone is react with a dihydrogen म्हणजे H2 in presence of nickel at 413 Kelvin gives isopropyl alcohol. What it gives? आयसोप्रोपिल अल्कोहोल हे देतं. ते काय देतं? आयसोप्रोपिल अल्कोहोल देतं. हे झालं. एक्झाम्पल दुसरं घेऊया आपण. एक्झाम्पल दुसरं पाहायचं डायरेक्ट घेतो मी. CH3 C डबल बॉन्ड O CH2 आणि CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 is react with H2 निकेल 413 केल्विन. काय होईल सांगा? तुम्हाला माहित झालं कोणता बॉन्ड ब्रेकडाऊन होतो? हायड्रोजन मधला कोलन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. एक हायड्रोजन अटम कार्बोनिल कार्बनला आणि एक हायड्रोजन अटम कार्बोनिल ऑक्सिजनला. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड गेट रिड्यूस्ड अँड टू फॉर्म हियर CH3 कार्बन एक CH समोर CH2 CH3 आणि इथं OH. ओके, हा इथिल मिथिल कीटोन आहे. हा कोणता आहे? हा आहे इथिल मिथिल कीटोन. आणि याचंच नाव काय? आययुपीएसी नेम काय? तर यालाच माहिती तुम्हाला ब्युटॅन 2ONE नाव आहे त्याचं. ब्युटॅन 2ONE 1 2 3 आणि 4. When butane 2ON is react with H2 it gives butane 2ON. याचं कॉमन नेम काय? तर सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. कारण OH हा या कार्बनला जोडलाय आणि हा कार्बन 1 आणि 2 ला जोडलाय म्हणून प्रेफिक्स आपण वापरतो सेकंडरी. आणि 4 कार्बन ॲटम आहेत म्हणून अल्किल ग्रुप ब्युटिल. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल हे त्याचं कॉमन नेम. आणि 1 2 3 आणि 4 ब्युटॅन 2OL. कोणतं? ब्युटॅन 2OL हे त्याचं कोणतं नाव आहे तर आययुपीएसी नेम आहे. कोणतं नेम आहे? आययुपीएसी नेम. ओके, मला सांगा जनरल रिएक्शन पाहत असताना इन ऑल these reactions C double bond O group is converted into CHOH group. याचा अर्थ कीटोनचं रिडक्शन झाल्यानंतर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. म्हणजे कीटोनिक ग्रुप इज कन्वर्टेड इनटू सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. ओके, म्हणून तो काय होतो पहा. इन these reactions C double bond O group म्हणजे कीटोनिक. इन these reactions C double bond O group is converted किंवा is reduced to कशामध्ये? CHOH is reduced to CHOH. म्हणजेच काय तर सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये तर CHOH या सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप मध्ये होतं. ओके, हे झालं. आणि आणखी एक जसं आल्डिहाइडचं रिडक्शन जर झालं तर 1 डिग्री अल्कोहोल तयार होतात, तसं कीटोनचं रिडक्शन जर झालं तर 2 डिग्री अल्कोहोल तयार होतात. काय तयार होतात तर 2 डिग्री अल्कोहोल. आणि म्हणून कीटोन्स ऑन रिडक्शन gives सेकंडरी अल्कोहोल. कोणते? कीटोन ऑन रिडक्शन gives सेकंडरी अल्कोहोल. कीप इन माइंड. ओके, हे झालं कॅटॅलिटिक रिडक्शन. काय झालं हे तर कॅटॅलिटिक रिडक्शन. बाय कॅटॅलिटिक रिडक्शन याला काय म्हणतो आपण? हायड्रोजनेशन. या रिएक्शन मध्ये डायरेक्ट हायड्रोजन गॅस डायरेक्ट H2 ऍड झाला म्हणून या रिएक्शनला आपण काय म्हटलंय तर हायड्रोजनेशन असं म्हटलं. लक्षात आलं तुमच्या? आल्डिहाइडचं रिडक्शन होऊन म्हणजे इथे थोडक्यात लिहू शकतो तुम्हाला मी. इथे पहा शॉर्टकट. आल्डिहाइडचं रिडक्शन जर झालं तर 1 डिग्री अल्कोहोल शॉर्टकट. आणि कीटोनचं रिडक्शन जर झालं तर 2 डिग्री अल्कोहोल. एमसीक्यू साठी फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. आल्डिहाइड ऑन रिडक्शन गिव्स 1 डिग्री अल्कोहोल. कीटोन ऑन रिडक्शन गिव्स 2 डिग्री अल्कोहोल. या प्रकारे
हे पाहतो आपण रिडक्शन टू अल्कोहोल्स. आयडियाचं रिडक्शन ऑन अल्कोहोल्स, कीटोनचं पण अल्कोहोल्स, पण त्यामध्ये दोन प्रकार आहेत. हे पाहिलं आपण बाय कॅटॅलिटिक रिडक्शन आणि डायरेक्ट हायड्रोजन वापरलं होतं, डायरेक्ट हायड्रोजन गॅस वापरला होता, म्हणून या रिएक्शनला हायड्रोजनेशन असं म्हटलं होतं. ओके, हे झालं कॅटॅलिटिक रिडक्शन. आता बी पाहू आपण. कोणतं पाहिजे आपल्याला बी? तर नॉन कॅटॅलिटिक रिडक्शन. कॅटलिस्ट न वापरता देखील आपण रिडक्शन करू शकतो. आणि मी असंही म्हणतो तुम्हाला की ह्या ज्या मेथड्स आहेत ना, ह्या केमिकल रिएक्शन्स पाहतो आपण आयडीएचच्या आणि कीटोनच्या, या रिएक्शन जशाच तशा तुम्हाला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये झालेला आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स, तिथं ह्या जशाच तशा रिएक्शन झालेल्या आहेत. ह्या घेतल्या नसत्या तरी चालल्या असत्या, पण असं आपण शक्यतो करत नाहीतच. आणि म्हणून हे आणखी एकदा तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे आणि तुम्हाला समजलेलं आहे असं गृहीत धरतो. पुढे पाहू आपण लगेच. कोणतं? ए झालं बाय कॅटॅलिटिक रिडक्शन. आता बी टाकतो मी. बाय रिडक्शन बाय युजिंग सोडियम अमाल्गम अँड वॉटर. कोणतं? रिडक्शन बाय युजिंग सोडियम अमाल्गम अँड वॉटर. लगेच पहा इथे टाकतोय, बी टाकतो इथं. पाहता त्याला बी चेंज करतोय, असं करतोय इथं मी बी. पहा सेम आहे, फक्त तिथं नेसंट हायड्रोजन ॲटम वापरलेला आहे. इथं बी टाकतोय. पाहता रिडक्शन टू अल्कोहोल्स, पण मेथड दुसरी. बाय रिडक्शन बाय युजिंग, हा चला असं टाकतो. रिडक्शन बाय युजिंग, रिडक्शन बाय युजिंग सोडियम अमाल्गम अँड वॉटर. सोडियम अमाल्गम अँड वॉटर. रिडक्शन बाय युजिंग सोडियम अमाल्गम अँड वॉटर, याला आपण म्हणतो नॉन कॅटॅलिटिक रिडक्शन. याला थोडक्यात काय म्हणतो आपण माहिती तुम्हाला? नॉन कॅटॅलिटिक रिडक्शन. ओके, चला हे बोलतोय मी. नॉन कॅटॅलिटिक रिडक्शन काय असतात आपण पाहूया. कॅटलिस्ट न वापरता देखील रिडक्शन करता येतं. मग त्यासाठी आपल्याला रिड्युसिंग एजंट वापरावा लागतो. काय वापरावा लागतो? रिड्युसिंग एजंट वापरावा लागतो. आता तुम्हाला मी हिंट दिली की ह्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन अल्कोहोल्स मध्ये झालेले आहे. मग तुमच्या डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पडला असेल आणि तुम्हाला आठवायला सुरुवात झाली असेल. ओके, बी टाकले. रिडक्शन बाय युजिंग सोडियम अमाल्गम अँड वॉटर. ही रिएक्शन सुरू करण्या अगोदर मी एक रिएक्शन लिहितोय. सोडियम अमाल्गमचा फॉर्म्युला कोणता आहे बरं? तर सोडियम अमाल्गमचा फॉर्म्युला आहे NaHG. पहा, सोडियम अमाल्गम NaHG प्लस H2O वॉटर. ओके, NaHG प्लस H2O यांची रिएक्शन म्हणून काय तयार होतं? तर मी असं म्हणेल, हा जो NaHG आहे यातला Na आणि यातला OH मिळून तयार होतं NaOH. ओके, याचं जे आयसोलेट होतं वेगळं होतं NaHG पासून Hg, आणि त्यानंतर काय तयार होते इथं? नेसंट हायड्रोजन ॲटम. याला काय म्हणतो आपण? याला नेसंट हायड्रोजन म्हणत असतो. जो हायड्रोजन ॲटम असा ब्रॅकेट मध्ये टाकलेला असतो किंवा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकलेला असतो त्याला आपण म्हणतो नेसंट हायड्रोजन ॲटम. म्हणजे नवीन तयार झालेला रिएक्टिव्ह हायड्रोजन ॲटम, नवजात हायड्रोजन, तो रिएक्टिव्ह असतो. इट इज कॉल्ड एज अ नेसंट हायड्रोजन ॲटम. ओके, नेसंट हायड्रोजन ॲटम. आता आपण पाहूया काय होत होतं. पहा, तुम्हाला मी असं सांगतोय की हा कोनिकल फ्लास्क आहे. हा काय घेतला आपण? कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? आयडीआयड घ्यायचं. काय घ्यायचं? आयडीआयड. पाहायचं सांगतो. अगोदर आपण आयडीआयडचे जनरल रिएक्शन पाहू, नंतर एक्झाम्पल पाहू. ओके, RC डबल बॉन्ड OH. इथे घेतो काही नाव लिहिण्यासाठी. हे सोडियम अमाल्गम आहे, सोडियम अमाल्गम. ओके, हे सोडियम हायड्रॉक्साइड हे Hg आणि नेसंट हायड्रोजन ॲटम. जनरल रिएक्शन RC डबल बॉन्ड OH. हा जो कोनिकल फ्लास्क आहे यात काय घेतलं? यात घेतलं आपण आयडीआयड. नंतर दुसरी टेस्ट ट्यूब घ्यायची. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? तर या टेस्ट ट्यूब मध्ये म्हणेल की मिक्सचर घ्यायचे. कोणतं? NaHG. ही टेस्ट ट्यूब आहे, यात घ्यायचं NaHG सोडियम अमाल्गम आणि त्यात टाकायचं वॉटर. या टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकायचं आपल्याला? तर NaHG आणि वॉटर टाकायचं. आणि हा जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये आयडीआयड घ्यायचं.
नंतर सोडियम अमालगम आणि वॉटरचं मिक्सचर हे या टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं. काय टाकायचं? सोडियम अमालगम. हे पाहणं, सोडियम अमालगम आणि वॉटर घ्यायचं या टेस्ट ट्यूब मध्ये, हे मिक्सचर ह्याच्यात टाकायचं. कशात? कोनिकल फ्लास्क मध्ये. काय होईल ते सांगतो. हा अल्डिहाइड घेतला, हा जो एरो आहे ह्या एरो वरती लिहायचं असतं NaHg प्लस H2O. NaHg सोडियम अमालगम आणि वॉटरची रिएक्शन होऊन सोडियम हायड्रॉक्साइड, मर्क्युरी आणि नेसंट हायड्रोजन ॲटम तयार होतात. नेसंट हायड्रोजन ॲटम हे रिएक्टिव्ह असतात. हे कसे असतात? तर हे रिएक्टिव्ह असतात. पहा काय सांगतो. तर आपल्याला आवश्यक तेवढे, तर मी असं म्हणेल की या टेस्ट ट्यूब मध्ये NaHg आणि H2O ची रिएक्शन होईल. NaHg आणि H2O ची रिएक्शन होईल. NaOH, Hg आणि H म्हणजे सातत्यानं काय तयार व्हायला सुरुवात होईल ह्या मिक्सचर पासून? तर नेसंट हायड्रोजन ॲटम. काय करण्यासाठी? नेसंट हायड्रोजन ॲटम. तर मी असं म्हणतोय की एक नेसंट हायड्रोजन ॲटम या कार्बोनिल कार्बनला ऍड होईल आणि दुसरा नेसंट हायड्रोजन ॲटम कार्बोनिल ऑक्सिजनला ऍड होईल आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक डाऊन होईल. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड काय होईल? तर ब्रेक डाऊन होईल आणि इथं तयार होईल R. कार्बनला एक H आहे, दुसरा एक H तयार होईल R. नंतर CH2 आणि ह्या O ला आणखीन एक H होईल RCH2OH. आणि हे पण कोणतं अल्कोहोल तयार झालं? हे पण प्रायमरी अल्कोहोल तयार झालं. काय तयार झालं? प्रायमरी अल्कोहोल तयार झालं. तुम्ही म्हणता सर हे कुठून आलं? हे कुठून आलं? तर तुम्ही तुम्हाला सांगता कुठून आलं तर सांगा. हे कुठून आलं? जर आपण कोनिकल फ्लास्क मध्ये तुम्हाला दाखवू शकतो मी. हे पहा, आपल्याकडे असं आपण म्हणू शकता हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क आहे हा? कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आपल्याला? एक कोणताही आयडियाइड घ्यायचा. कोणताही आयडियाइड घ्यायचा. घेतला आयडियाइड घेतला आणि ही जी टेस्ट ट्यूब आहे या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? तर सोडियम अमालगम आणि वॉटर घ्यायचं. या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे? सोडियम अमालगम आणि वॉटर. आणि सोडियम अमालगम आणि वॉटर हे आयडियाइड असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकायचं. ओके. तर सोडियम अमालगम आणि वॉटर जे टेस्ट ट्यूब मधलं मटेरियल टाकलं त्यांची आपसात रिएक्शन होऊन सोडियम अमालगम आणि वॉटरची रिएक्शन होऊन सोडियम हायड्रॉक्साइड, मर्क्युरी आणि सगळ्यात महत्त्वाचा काय तयार होतो? नेसंट हायड्रोजन ॲटम. तयार झालेले नेसंट हायड्रोजन ॲटम काय करतात? पहिला नेसंट हायड्रोजन ॲटम कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल, दुसरा नेसंट हायड्रोजन ॲटम कार्बोनिल ऑक्सिजनला अटॅच होईल आणि असं जर झालं तर R ओके CH आणि H CH2 आणि O आणि H CH2OH RCH2OH हा तयार होईल. म्हणजे दोन नेसंट हायड्रोजन ॲटम एक कार्बनला एक कार्बोनिल ऑक्सिजनला ऍड होईल आणि तयार होईल RCH2OH. म्हणजे कोणता अल्कोहोल बरं? तर प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. आणि हे रिडक्शन कशामुळे झालं? तर हे रिडक्शन नेसंट हायड्रोजन ॲटम मुळे झालं. नेसंट हायड्रोजन ॲटम कुठून आला? तर सोडियम अमालगम आणि वॉटर. सोडियम अमालगम आणि वॉटर पासून आला म्हणून एरोवरती आपण दिलेलं. इथं कॅटलिस्ट आहे का? तर नाही. सोडियम अमालगम आणि वॉटर याला आपण म्हणतो रिड्युसिंग रिएजंट. एखाद्या कंपाऊंडचं रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा सबस्टन्स त्याला रिड्युसिंग रिएजंट म्हटलं जातं. रिड्युसिंग रिएजंटचे वेगवेगळे एक्झाम्पल असतात. याच टॉपिक मध्ये आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड पाहिला होता किंवा मागच्या टॉपिक मध्ये पाहिलंच नाही. पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असतो. ओके. झिंक आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl असतं जे की पुढच्या रिएक्शन मध्ये तुम्ही पाहणार आहात. सोडियम बोरोहायड्राइड असतं. वेगवेगळे रिड्युसिंग रिएजंट असतात. त्यापैकी सोडियम अमालगम आणि वॉटर हे पण काय आहे? तर रिड्युसिंग रिएजंट आहे. आणि म्हणून व्हेन अल्डिहाइड्स आर रिएक्ट विथ सोडियम अमालगम अँड वॉटर अल्डिहाइड अंडरगो रिडक्शन टू फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. आता एक्झाम्पल घेऊ आपण. आता काय घ्यायचं? एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला असे म्हणू शकतो. हे पाहिजे हे आयडियाइड लिहिलो. इथं काय लिहिलं मी? आयडियाइड. इन दिस रिएक्शन कोणता? हा जो ग्रुप आहे का हा CHO ग्रुप. इन दिस रिएक्शन CHO ग्रुप इज कन्वर्टेड इनटू कशामध्ये? इज कन्वर्टेड इनटू CH2OH ग्रुप. इज कन्वर्टेड इनटू CH2OH ग्रुप. म्हणजे काय? तर अल्डिहाइडिक ग्रुपचं कन्वर्जन कशात झालं? तर प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप मध्ये झालं. एक्झाम्पल नंबर 1 घेतो आता. एक्झाम्पल नंबर 1. बाकीचे एक्झाम्पल सारखेच. जर तुम्हाला जनरल रिएक्शन समजली तर कोणतेही एक्झाम्पल लिहिता येतो. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करताल मग कोणती असेल ती
नीट असेल जे असेल सीटी, तर त्यावेळेस फक्त तुम्ही फोकस कशावरती करायचं, जनरल रिॲक्शन वरती. जनरल रिॲक्शन नुसारच बाकीचे सगळे एक्झाम्पल असतात. आणि ह्या गोष्टी एक लक्षात ठेवायच्या, आयडीएच रिडक्शन होऊन म्हणजे कोणत्या ग्रुपचं कन्व्हर्जन कशात होतं, तर CHO ग्रुपचं कन्व्हर्जन कशात होतं, तर CH2OH म्हणजे प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप मध्ये होतं. एक्झाम्पल नंबर 1, आता डायरेक्ट एक्झाम्पल घेतो, फॉर्मॅल्डिहाइड. मग आपण तुम्हाला प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम अमाल्गम ऑन मिथॅनॉल, ऑन मिथॅनॉल म्हणजेच फॉर्मॅल्डिहाइड. तर तुमचं उत्तर काय असेल, H C डबल बॉन्ड OH म्हणजे हा झाला तुमचा मिथॅनॉल. आधी कोणतं घेतलं आम्ही याचं आयपीसी नेम घेतलं. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कोणाची, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम अमाल्गम अँड वॉटर ऑन मिथॅनॉल. तर मग त्यावेळेस तुम्ही NaHG प्लस मध्ये लिहायचं का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो, NaHG हा रिड्युसिंग एजंट आहे आणि म्हणून तो कुठं लिहायचा, तर तो एरोच्या वरती लिहायचा. कुठं लिहायचा, तो लिहायचा एरोच्या वरती लिहायचा. ओके, NaHG आणि H2O यांच्यापासून काय मिळतं, तर आपल्याला मिळतात नेसंट हायड्रोजन ऍटम. ओके, एक नेसंट हायड्रोजन ऍटम इथं आणि दुसरा इथं. तुम्ही म्हणता सर अर्धा अर्धा का, नाही, नेसंट हायड्रोजन ऍटम जेवढे लागतात तेवढे तुम्ही घेऊ शकतात रिएक्शन बॅलन्सिंग साठी. ओके, आणि एक हायड्रोजन ऍटम इथं, दुसरा हायड्रोजन ऍटम इथं. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड गेट रिड्यूस्ड, रिड्यूस होणे म्हणजे कमी होणे. डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होण्याला रिडक्शन होतो. ट्रिपल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल मध्ये होणं त्याला रिडक्शन, डबलचं सिंगल मध्ये होणं त्याला पण काय म्हणतो आपण, रिडक्शन. इन दिस रिएक्शन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड गेट रिड्यूस्ड. ओके, आणि आता तुम्ही पाहू शकता काय करायला सांगा, इथं एक H इथं एक H तयार होईल, इथं CH3OH. हे जर मिथॅनॉल असेल तर याचं नाव काय, याचं नाव आहे मिथॅनॉल. याचं नाव काय, तर हे झालं मिथॅनॉल. ओके, याचं नाव जर फॉर्मॅल्डिहाइड असेल, पहा मी काय सांगतो, याचं नाव कॉमन नेम जर फॉर्मॅल्डिहाइड असेल, फॉर्मॅल्डिहाइडचं रिडक्शन होऊन काय तर होईल, तर त्याचं नाव होईल मिथिल अल्कोहोल. कोणतं तयार होईल, तर हा होईल मिथिल अल्कोहोल. हे एक एक्झाम्पल झालं. आता एक्झाम्पल दुसरं मला वाटत नाही द्यायची गरज, तरी पण देतोय कारण तुम्ही लगेच करू शकता. ओके, एक्झाम्पल पहा दुसरं, CH3 C डबल बॉन्ड OH. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम अमाल्गम ऑन इथेनॉल, किंवा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम अमाल्गम ऑन असेटाल्डिहाइड. म्हटलं की हे पहा असेटाल्डिहाइड झाला, एरो काढायचा, एरोच्या वरती लिहायचं NaHG प्लस H2O. यातून काय करायचं होतं, मोर रिएक्टिव्ह हायड्रोजन ऍटम, दोन हायड्रोजन ऍटम घ्या, एक इथे ऍड करा, दुसरा इथे ऍड करा आणि तयार होईल ते असं. काय तयार होईल पहा, CH3 कार्बन H आणि पुन्हा एक H म्हणजे CH3 CH2. पहा ना, CH3 CH2 आणि OH हा सिंगल होईल, CH3 CH2OH. हा झाला प्रायमरी अल्कोहोल. याचं नाव जर आपण इथेनॉल घेतलं, ह्याला जर आपण आयपीसीएम म्हटलं इथेनॉल, तिथं तयार झाला इथेनॉल. काय तयार झालं इथं, इथेनॉल. हा जर असेटाल्डिहाइड असेल, हा जर असेटाल्डिहाइड असेल तर याचं नाव काय, याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. काय नाव याचं, तर इथिल अल्कोहोल. अशा प्रकारे. ओके, म्हणून आता सांगायची गरज नाही तुम्हाला. हे झालं CHO ग्रुप कन्वर्टेड इनटू CH2OH. फॉर्मॅल्डिहाइडचं मिथिल अल्कोहोल, असेटाल्डिहाइडचं इथिल अल्कोहोल मध्ये रूपांतर झालं. प्रश्न कसा विचारला जातो तेही सांगितलं. हे पाहिलं आपण जनरल रिएक्शन कोणाची, अल्डिहाइडची, बाय युजिंग सोडियम अमाल्गम. आता कोणाचं रिडक्शन, अशाच प्रकारे रिडक्शन ऑफ कीटोन बाय युजिंग सोडियम अमाल्गम अँड वॉटर. हे पहा, हे मोडायचं आणि दुसरं लिहायचं. किती सोपं आहे लक्षात. CHO ग्रुप कन्वर्टेड इनटू CH2OH. यामध्ये रिड्युसिंग रिएजंट वापरलाय, कॅटलिस्ट वापरला का नाही, रिड्युसिंग रिएजंट वापरून आपण अल्डिहाइडचं अल्कोहोल मध्ये रूपांतर केलंय, म्हणून याच रिएक्शनला नॉन कॅटॅलिटिक रिडक्शन देखील म्हटलं जातं. नॉन कॅटॅलिटिक रिडक्शन देखील म्हटलं जातं. आता आपण पाहूया कीटोनचं रिडक्शन जर झालं तर काय होईल. तर ओके, कीटोनचं रिडक्शन झालं तर काय होईल. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर तुम्ही इथे लिहिलंय NaHG प्लस H2O, इट गिव्स NaOH HG आणि इथं एकच H, मग इथं दोन कसे आले. अरे बाबा, जेवढे नेसंट हायड्रोजन ऍटम तुम्हाला लागतील तेवढे रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला लिहायचे. तर आपण ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आयडिहाइड घेतले तर नंबर ऑफ आयडिहाइडचे मॉलिक्यूल घेतले तर, आणि नंबर ऑफ सोडियम अमाल्गम आणि वॉटरचे मॉलिक्यूल घेतले तर, नंबर ऑफ सोडियम अमाल्गम अँड H2O आपण जर म्हणलं 100 NaHG आणि 100 H2O रिएक्ट जर झाले तर 100 NaOH 100 Hg आयसोलेट होतील आणि 100 नेसंट हायड्रोजन ऍटम तयार होतील.
त्यातले दोन हे अक्रॉस कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन ऍड होतील आणि तयार होईल CH2OH. ऍडिशन कसं होतं अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ओके, हे झालं आयडियाचं रिडक्शन होऊन प्रायमरी अल्कोहोल. कीटोनचं रिडक्शन होऊन काय होईल तर आपण पाहूया. पाहिजे आता. ओके, कीटोनचं रिडक्शन केव्हा आपण करू. कीटोन ऑन रिडक्शन गिव्स 2 डिग्री अल्कोहोल. ओके, पाहिजे आता जनरल रिएक्शन लिहितो अगोदर. आता मला माहिती तुम्हाला ते एकदम समजलेलं आहे. मी जसं जसं लिहिलं तसं तुम्हाला लगेच लक्षात येईल ते. पाहिजे R C डबल बॉन्ड O R डॅश. ओके, हा कीटोन. When ketone is react with sodium amalgam and water. सोडियम अमालगम आणि वॉटर यापासून तयार होतात नेसंट हायड्रोजन ॲटम. दोन नेसंट हायड्रोजन ॲटम पैकी एक नेसंट हायड्रोजन ॲटम या कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल, दुसरा नेसंट हायड्रोजन ॲटम कार्बोनिल ऑक्सिजनला अटॅच्ड होईल आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनचं रिडक्शन होईल, कमी होईल आणि तयार होईल तो असा R. हे पहा R इथं आहे, कार्बनला एक H म्हणजे CH आणि समोर R डॅश. ह्या ऑक्सिजनला एक H आणि हा झाला OH. हा झाला कीटोन, हा काय झाला कीटोन आणि हा काय झाला सेकंडरी अल्कोहोल. हा कोणता तयार झाला सेकंडरी अल्कोहोल. कारण हा जो कार्बन आहे हा कार्बन इकडच्या अल्किल ग्रुपला आणि इकडच्या अल्किल ग्रुपला जोडलेला आहे म्हणजे तो झाला सेकंडरी आणि सेकंडरी कार्बनला OH जोडलाय म्हणून कोणता अल्कोहोल तयार झाला सेकंडरी अल्कोहोल. म्हणून आपण असे म्हणू शकता when ketone is react with sodium amalgam and water ketone undergo reduction to form secondary alcohol. काय तर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो आणि या रिएक्शन मध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप कोणता C डबल बॉन्ड O ग्रुप. हा C डबल बॉन्ड O ग्रुप कन्वर्टेड इनटू किंवा ग्रुप रिड्यूस्ड टू CHOH. कोणता CHOH ग्रुप. म्हणजे कीटोनिक ग्रुपचं कन्वर्जन कशा झालं तर सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप मध्ये झालं. सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप मध्ये झालं. एक्झाम्पल पाहता. एक्झाम्पल सांगा कीटोन फॅमिलीचं एक्झाम्पल कोणतं. कीटोनचा पहिला मेंबर कोणता असेटोन, दुसरा मेंबर कोणता इथिल मिथिल कीटोन. चला एक नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. CH3 C डबल बॉन्ड O CH3. when acetone is react with कोणासोबत NaHG and H2O. ओके, इथून तयार होतील नेसंट हायड्रोजन ॲटम दोन, एक या कार्बोनिल कार्बनला दुसरा या कार्बोनिल ऑक्सिजनला आणि तयार होईल CH3. सांगा CH3 CH3 आणि तो OH. हा असेटोन आहे. हा कोणता आहे हा असेटोन आणि हा कोणता आहे तर हा आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल इज अ सेकंडरी अल्कोहोल. कोणता हा सेकंडरी अल्कोहोल आहे. ओके, याचा आययुपीसी नेम काय प्रोपॅन 2ONE हे त्याचा आययुपीसी नेम आहे आणि याचं काय तर प्रोपॅन 2OL नाही का प्रोपॅन 2OL. बघितल्या बरोबर लक्षात येतं प्रोपॅन 2ONE आणि कोणतं प्रोपॅन 2OL आहे. त्यानंतर याचा स्टेटमेंट तुम्हाला प्रश्न कसा असेल व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम अमालगम इन वॉटर किंवा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम अमालगम अँड वॉटर ऑन प्रोपॅनोन. तर प्रोपॅनोन इज रिएक्ट विथ सोडियम अमालगम अँड वॉटर अंडरगो रिडक्शन टू फॉर्म प्रोपॅन 2OL. दुसरं एक्झाम्पल घेतो इथं मी CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. ओके, एरो काढतो, एरोवरती लिहितोय NaHG सोडियम अमालगम इन वॉटर. ओके, यापासून काय मिळतं नेसंट हायड्रोजन ॲटम किती दोन घेऊ, एक कार्बोनिल कार्बनला जोडू, एक कार्बोनिल ऑक्सिजनला जोडू. अक्रॉस कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला प्रत्येकी एक H जोडला तर इथं तयार होतो असा CH3 CH CH2 आणि इथं CH3. इथं तयार होईल OH. इथं एक H इथं एक H CHOH. आणि हा जर असेल काय असेल पहा याचं नाव आहे इथिल मिथिल कीटोन. हा कोणता आहे हा आहे इथिल मिथिल कीटोन म्हणजेच ब्युटॅन 2ON हे त्याचं आययुपीएसी नेम. आणि इकडे तयार होतो तो कोणता माहिती तुम्हाला आता याचं कॉमन नेम सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. कोणता आहे
सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, यालाच ब्युटॅन 2OL हे त्याचं आयुपीएच नेम आहे. कोणतं? ब्युटॅन 2OL हे त्याचं आयुपीएच नेम आहे. हे झालं रिडक्शन. Reduction by using sodium amalgam and water. Iodide on reduction gives 1 degree alcohol, while ketone on reduction gives 2 degree alcohol. Acetoneचं आयसोप्रोपिल अल्कोहोल मध्ये आणि ब्युटॅन 2OL चं सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल म्हणजे ब्युटॅन 2OL मध्ये रिडक्शन झाले. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. ओके, हे रिएक्शन लिहून घ्या. यानंतर आपल्याला पाहायचंय इथं पहा काय झालंय. आयोडाइडचं आणि केटोनचं रिडक्शन होऊन अल्कोहोल तयार झालंय. रिडक्शन टू अल्कोहोल्स. आता रिडक्शन मध्येच रिएक्शन, पण ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन होऊन आयोडाइडचं आणि केटोनचं अल्केन तयार होतं. काय तयार होतं? अल्केन तयार होतं. आणि हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. हा, त्यानंतर पाहता आपण पहिली रिडक्शन ऑफ आयोडाइड्स आणि केटोन्स त्यातली पहिली होती रिडक्शन टू अल्कोहोल्स. आता दुसरी पहा रिडक्शन टू हायड्रोकार्बन्स. याचा अर्थ आयोडाइडचं आणि केटोनचं रिडक्शन होऊन काय तयार होतं? हायड्रोकार्बन्स. आणि स्पेशली इथं कोणते हायड्रोकार्बन्स तयार होतात? तर स्पेशली इथं अल्केन्स टाइपचे हायड्रोकार्बन्स तयार होतात. या रिएक्शन मध्ये, या मागच्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन झालं म्हणून त्याला आपण हायड्रोजनेशन असं म्हटलं होतं. इथं ऑक्सिजन बाहेर जातो, ऑक्सिजन बाहेर जातो आयोडाइड किंवा केटोन या फंक्शनल ग्रुप मधला, म्हणून या रिएक्शनला डिऑक्सिजनेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. डेफिनेशन पहा. आणि इथं जे आहे ना रिडक्शन टू हायड्रोकार्बन्स, यामध्ये दोन नेम रिएक्शन्स आहेत. दोन वेगळ्या सायंटिस्टनं आयोडाइडचं आणि केटोनचं अल्केन मध्ये रूपांतर केले म्हणून दोन रिएक्शन आहेत. एक क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. एमसीक्यूच्या दृष्टीनं ह्या दोन्ही रिएक्शन्स तेवढ्याच महत्वाच्या. कोणती आहे? क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन्स. पहा याला टाकतो इथं मी, वाटलंच तर याला एक टाकतो. क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. कोणती? क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. ते इतकं सोपं करून सांगतो पहा. हे असं म्हणतो म्हणून मी, हा सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कोणता? तर सी डबल बॉन्ड ओ याचा अर्थ तो आयोडाइड किंवा केटोन असणार आहे. तो काय असणार आहे? आयोडाइड किंवा केटोन. मी असं म्हणतो तुम्हाला, पहा इथं हा कोनिकल फ्लास्क आहे. हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला काय घ्यायचं? या कोनिकल फ्लास्क मध्ये आयदर आपल्याला आयोडाइड घ्यायचं किंवा केटोन घ्यायचं. काय घ्यायचं? आपण यामध्ये आयोडाइड किंवा केटोन घेणार. आणि इथं दुसरी मी सांगतोय टेस्ट ट्यूब घ्यायची. त्या टेस्ट ट्यूब मध्ये कोणतं मिक्सचर घ्यायचं? अगोदरच्या रिएक्शन सारखं. इथं जेडियम, झिंक आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl घ्यायचं. झिंक आणि काय घ्यायचं? कॉन्सन्ट्रेटेड HCl. झिंक आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl चं मिक्सचर हे जे आहे ते या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकायचं. झिंक आणि HCl हा रिड्युसिंग रिएजंट आहे. तो काय तर रिड्युसिंग रिएजंट आहे आणि त्याला आपल्याला नॉर्मल हीट करायचं, थोडंसं हीट करायचं. आणि काय होतं ते पहा. आयोडाइड किंवा केटोन ची रिएक्शन जर आपण झिंक अमाल्गम आणि HCl सोबत जर केली तर झिंक अमाल्गम आणि HCl हा रिड्युसिंग रिएजंट आहे. त्यातून काय बाहेर पडतात? त्यातून नेसंट हायड्रोजन ॲटम बाहेर पडतात. तर मी असं म्हणेल की हा जो नेसंट हायड्रोजन ॲटम येतो 4 येतं, त्यातले 2 नेसंट हायड्रोजन ॲटम हे कार्बोनिल कार्बनला ऍड होतात. हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा कम्प्लिटली रिड्यूस्ड होतो. इथे पहा या 4 नेसंट हायड्रोजन ॲटम पैकी 2 नेसंट हायड्रोजन ॲटम इथे ऍड होतील आणि 2 नेसंट हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजन सोबत ऍड होतील. आणि हा जो सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे, या सी डबल बॉन्ड ओ ग्रुपचं कन्व्हर्जन कशात होईल? तर CH2 ग्रुप मध्ये होतं. हा कार्बोनिल कार्बन इथं काय असतं? तर पहा, जर आयोडाइड असेल, समजा आपण म्हटलं फॉर्मॅल्डिहाइड, इथं 2 येत असतील. एसिटाइड असेल तिथं CH3 असेल. एसिटोन असेल तर इथं दोन्ही काय असतील? तर मिथाइल ग्रुप असतील. तसं आयोडाइड किंवा केटोन यांची रिएक्शन जर आपण झिंक अमाल्गम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत जर केली तर आयोडाइड आणि केटोनचं कन्व्हर्जन करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन्स मध्ये होतं, अल्केन्स मध्ये होतं. आणि या रिएक्शनला क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन म्हटलं जातं. तुम्ही म्हणता झिंक अमाल्गम आणि HCl याच्यापासून काय करत होतं? तितकं पहा, सोपं सांगतो. ZnHG हा जो आहे झिंक अमाल्गम आणि HCl यांची रिएक्शन होऊन मी तरी वाटलं असतं ZnHG झिंक अमाल्गम आणि HCl याची रिएक्शन होऊन पहा असं तयार होतं. तयार होतं ZnCl2 प्लस HG आणि इथं पण काय? नेसंट हायड्रोजन ॲटम. हे कोणते? तर NH नॅशनल हायड्रोजन आहे बरं का, तो नेसंट हायड्रोजन ॲटम. झिंक अमाल्गम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl काय सप्लाय करतं?
नेसंट हायड्रोजन ॲटम. हे नेसंट हायड्रोजन ॲटम दोन कार्बोनिल कार्बनला आणि दोन कार्बोनिल ऑक्सिजनला ऍड होतात. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा कम्प्लिटली रिड्यूस होतो. सी डबल बॉन्ड ओ ग्रुप कन्वर्टेड इनटू CH2 आणि बाय प्रोडक्ट H2O तयार होतो. ओके, ते रिएक्शनच्या आपण अगोदर स्टेटमेंट पाहूया किंवा स्टेटमेंट पाहण्याच्या अगोदर मी असं म्हणेल की एक्झाम्पलच घेतो डायरेक्ट अगोदर. एक्झाम्पल पहा, हे असं म्हणेल एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O हा आहे असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे? असेटाल्डिहाइड. व्हेन दिस असेटाल्डिहाइड आपण असं म्हणा आता हा जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतला आपण असेटाल्डिहाइड. काय घेतला? असेटाल्डिहाइड. आणि असेटाल्डिहाइड घेतल्यानंतर यात काय टाकायचे? झिंक अमालगम आणि HCl चं मिक्सचर टाकायचे. म्हणून इथे लिहितोय मी Zn आणि HCl. HCl कसं असतं? कॉन्सन्ट्रेटेड. झिंक आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl काय सप्लाय करतं? ते सप्लाय करतं नेसंट हायड्रोजन ॲटम. काय सप्लाय करतं? नेसंट हायड्रोजन ॲटम. आपल्याला लागतं 4 नेसंट हायड्रोजन ॲटम. तर त्यापैकी 4 पैकी 2 नेसंट हायड्रोजन ॲटम इथं या कार्बोनिल कार्बनला आणि 2 नेसंट हायड्रोजन ॲटम हे कार्बोनिल ऑक्सिजनला. हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कम्प्लिटली कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड हा कम्प्लिटली ब्रेकडाऊन होतो. हे 2 H आणि हा कार्बन आणि हा H पहा, हे 2 H इनकमिंग आलेले नवीन 2 नेसंट हायड्रोजन ॲटम आणि हा ऑलरेडी एक हायड्रोजन ॲटम इथे तयार होतो CH3. म्हणजे CH3 असं तयार होईल. CH3 आणि बाय प्रोडक्ट 2 H आणि 1 O तयार होईल H2O. हा कोणता आहे सांगा बरं? हा आहे असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे? असेटाल्डिहाइड. आणि हा काय तयार झाला? तर हा तयार झाला इथेन. हा काय तयार झाला? तर इथेन तयार झाला. एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल पहा. समजा या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतला कीटोन. काय घेतला? कीटोन. कीटोनचं एक्झाम्पल घेतो. CH3 C डबल बॉन्ड O हा CH3. ओके, असेटोन. व्हेन असेटोन इज रिएक्ट विथ कोणासोबत? झिंक अमालगम. कोणता? सॉरी तर Zn कॉन्सन्ट्रेटेड HCl. एक मिनिट. आणि तर झिंक अमालगम कॉन्सन्ट्रेटेड HCl च्या ऐवजी झिंक NCl आहे. ठीक, झिंक अमालगम आणि HCl. तर इथं जे आहे Zn Hg आणि HCl. ओके, याच्यापासून काय तयार होईल? झिंक आणि HCl याच्यापासून आपल्याला मिळेल नेसंट हायड्रोजन ॲटम. काय तयार होतील? तर नेसंट हायड्रोजन ॲटम. किती? 4 नेसंट हायड्रोजन ॲटम. आणि 4 पैकी 2 नेसंट हायड्रोजन ॲटम इथे ऍड होतील, 2 इथे ऍड होतील. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा कम्प्लिटली काय होईल? तर ब्रेकडाऊन होईल. आणि 2 H इथं ऍड झाले आणि 2 H इथं ऍड झाले. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन ब्रेकडाऊन होईल आणि इथं तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O CH3 2 H CH2 आणि CH3 CH2 आणि इथं तयार होईल CH3. बाय प्रोडक्ट 2 H आणि 1 O तयार होईल H2O. हा काय तयार झाला? CH3 CH2 CH3 हा तयार झाला प्रोपेन. हा काय तयार झाला? प्रोपेन. हे एक रिएक्शन्स पाहून घ्या. घेतली का रिएक्शन लिहून? ओके, रिएक्शन लिहून घेतली. आता मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. जर तुम्ही या जनरल रिएक्शन कडे जर पाहिलं तर काहीच अवघड नाही. हा कोणता ग्रुप आहे? C डबल बॉन्ड O ग्रुप. आणि असं काय सांगितलं तुम्हाला? मी सांगितलं की हा आल्डिहाइड असू शकतो किंवा कीटोन असू शकतो. ओके, आणि झिंक अमालगम आणि HCl काय तर रिड्युसिंग एजंट आहे. C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्वर्जन कशात होतं? CH2 मध्ये. बाय प्रोडक्ट H2O. या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो C डबल बॉन्ड O पासून, म्हणून याला आपण डिऑक्सिजनेशन म्हणतो. रिएक्शनची डेफिनेशन पहा. व्हेन आल्डिहाइड इथं तुम्ही पाहू शकता किंवा साधं सांगतो. व्हेन आल्डिहाइड्स और कीटोन is heated with or react with zinc amalgam and concentrated HCl, it gives corresponding hydrocarbons. This reaction is known as Clemmensen reduction reaction. In this reaction C double bond O group is reduced to CH2 group. झालं. पाहिजे आता क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय तुम्ही पाहू शकता. आता इथे तुम्हाला माहितीच आहे. व्हेन आल्डिहाइड और कीटोन कोणते असू शकतं? आल्डिहाइड असू शकतं किंवा कीटोन असू शकतं. व्हेन कुठे गेलं? व्हेन आल्डिहाइड और कीटोन इज हिटेड विथ कोणासोबत? झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl गिव्स हायड्रोकार्बन्स. कोणते हायड्रोकार्बन्स? हायड्रोकार्बन्स अल्केन्स. दिस रिएक्शन इज नोन ॲज
Clemenson's reduction reactions. So लक्षात ठेवा, when aldehyde or ketone is heated with zinc amalgam and concentrated HCl, it gives corresponding hydrocarbons, that is alkanes. This reaction is called as a Clemenson reduction reaction. In this reaction, C double bond O group is reduced to CH2 group. C double bond O group चे कन्वर्जन CH2 ग्रुप मध्ये या रिएक्शन मध्ये होतो. या रिएक्शनचं वैशिष्ट्य काय आहे? This reduction is most commonly used to convert acyl benzene to alkyl benzene. Example देणार आहे त्याचं. Clemenson reduction reaction example पहा. When acetaldehyde is heated with zinc amalgam and concentrated HCl, it gives ethane. ते काय देतं तर इथेन देतं. पहा, CH3 C double bond OH, झिंक अमालगम आणि HCl. ह्या झिंक अमालगम आणि HCl पासून सॉरी तर काय राहिलं? HC राहिलं का? हां, झिंक अमालगम ZnHg वर लक्षात ठेवा. ZnHg प्लस HCl पासून नेसंट हायड्रोजन ऍटम मिळतात. त्यातले दोन नेसंट हायड्रोजन ऍटम हे कार्बोनिल दोन कार्बोनिल ऑक्सिजनला कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा रिड्यूस्ड होतो आणि तयार होतो CH3 CH2 आणि एक H म्हणजेच काय CH3 हा तयार झाला इथेन. ओके, हा तयार झाला. असेटाल्डिहाइडचं रिडक्शन होऊन इथेन म्हणजेच हा कोणता आहे बरं? त्याचा आययुपीएच नेम काय तुम्हाला माहिती आहे? इथेनॉलचं कन्वर्जन कसं झालं तर इथेन मध्ये झालं. दुसरं एक्झाम्पल, when acetone is heated with कोणासोबत? When acetone is heated with zinc amalgam and concentrated HCl, it undergo reduction to form propane. ओके, तर हा असेटोन चार पैकी दोन नेसंट हायड्रोजन ऍटम कार्बोनिल दोन कार्बोनिल ऑक्सिजनला कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन काय होईल तर रिड्यूस्ड होईल, तो ब्रेकडाऊन होईल आणि CH3 CH2 CH3 हे पहा CH3 CH2 CH3 प्रोपेन आणि दोन H नेसंट हायड्रोजन मध्ये दोन H आणि एक O तयार होईल H2O. ही कोणती रिएक्शन झाली तर ही रिएक्शन झाली क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन. या रिएक्शनचं वैशिष्ट्य, दिस रिडक्शन इज मोस्ट कॉमनली युज्ड टू कन्वर्ट असाइल बेन्झीन इनटू अल्किल बेन्झीन. असाइल बेन्झीनचं कन्वर्जन अल्किल बेन्झीन मध्ये करण्यासाठी या रिएक्शनचा उपयोग आपण केला जातो. हे दोन्ही एक्झाम्पल मी मोडणार आहे आणि त्यानंतर तिसरं एक्झाम्पल याच्यानुसार देतोय पहा, याच्यानुसार देतोय मी. ते असं असेल. तिसरं एक्झाम्पल पहा, ते असं असाइल बेन्झीनचं एक्झाम्पल हे पहा, हा आहे C6H5 COCH3. हा C6H5 COCH3 याचं नाव आहे असेटोफेनॉन. याचं काय नाव आहे? असेटोफेनॉन. When acetophenone is react with zinc amalgam ZnHg plus concentrated HCl, याच्यापासून काय मिळतील आपल्याला? नेसंट हायड्रोजन ऍटम. तुम्ही तर पाहू शकता नेसंट हायड्रोजन ऍटम किती घ्यायचे आपल्याला? 4. ओके, यातले काही H इथं आणि काही H इथं. हा बॉन्ड काय होईल? कम्प्लिटली ब्रेकडाऊन होईल आणि इथं तयार होईल ते असं C6H5 या कार्बनला 2 H CH2 ओके आणि त्याला वरती काय जोडलेला आहे? CH3. हा काय तयार झाला तर यालाच आपण म्हणतो इथिल बेन्झीन. काय म्हणतो आपण त्याला तर इथिल बेन्झीन तयार झालं. म्हणजेच दिस रिडक्शन इज मोस्ट कॉमनली युज्ड टू कन्वर्ट असाइल बेन्झीन म्हणजे हा ओके हा COCH3 असाइल ग्रुप बेन्झीनला जोडलाय. असाइल बेन्झीन टू अल्किल बेन्झीन आणि हा कोणता ग्रुप आहे? अल्किल ग्रुप आहे, तो बेन्झीनला जोडलाय. ही झाली कोणती रिएक्शन? क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन. When acetophenone is react with zinc amalgam and concentrated HCl, it gives ethyl benzene. ही कोणती रिएक्शन झाली? क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन. डेफिनेशन लक्षात राहील. काय डेफिनेशन लिहिणार आपण? When aldehyde or ketone is heated with zinc amalgam and concentrated HCl, it gives corresponding hydrocarbons, that is alkanes, is called as a Clemenson reduction reaction. In this reaction, C double bond O group is converted into CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुप. कार्बोनिल कंपाऊंड चं कन्वर्जन मिथिलीन ग्रुप मध्ये हे क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन मध्ये होतो. आणि क्लेमेन्सन रिडक्शन ह्या कॉमनली कुठे वापरले जातात तर क्लेमेन्सन रिडक्शन्स आर जनरली
जनरली युज्ड टू कन्वर्ट असाइल बेन्झीन, हा ग्रुप कोणता आहे COCH3 असाइल, असाइल बेन्झीन चं कन्वर्जन अल्किल बेन्झीन मध्ये करण्यासाठी या रिएक्शनचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. ओके, क्लेमेन्सन रिडक्शन मध्ये आल्डिहाइड आणि कीटोन चं रूपांतर कशात होतं तर अल्केन्स मध्ये होतं, म्हणजेच त्याच्या हायड्रोकार्बन्स मध्ये होतं. ओके, हे लिहून घ्यायचं. याच्या पुढची रिएक्शन आपल्याला पाहिजे, ही 1 नंबरची पाहिली. आता पाहिजे आपल्याला ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन. अगोदर हे लिहून घ्या. ओके, आता पहिली आपण रिडक्शन टू हायड्रोकार्बन्स मध्ये कोणती क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन. त्यामध्ये दुसऱ्या सायंटिस्टने देखील आयडिहाइड आणि कीटोनचं कन्वर्जन कशात केलं अल्केन्स मध्ये केलं. ती रिएक्शन कोणती आहे तर ह्या नेम रिएक्शन्स आहेत. यातले फक्त ठळक मुद्दे लक्षात ठेवायचे. या रिएक्शनचं नाव काय ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन. 2 सायंटिस्टने मिळून यावरती संशोधन केलंय म्हणून त्या रिएक्शनला ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन म्हटलं जातं. आता जनरल सांगतो तुम्हाला मी की आपण असं म्हणूया हा कोनिकल फ्लास्क, हा कोणता फ्लास्क आहे हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं तर आल्डिहाइड किंवा कीटोन. काय घ्यायचं आपल्याला आल्डिहाइड किंवा कीटोन. इथे लिहितो मी आल्डिहाइड किंवा कीटोन. पहा इथं जनरल पहा सॉरी वेन आल्डिहाइड और कीटोन कोणताही एक आल्डिहाइड किंवा कीटोन ची रिएक्शन सुरुवातीला कोणासोबत करायची हायड्राझाईन सोबत करायची. कोणासोबत करायची हायड्राझाईन सोबत. आल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन हायड्राझाईन सोबत जर झाली तर तुम्हाला माहिती आहे हा H2 आणि हा O, हा H2 आणि हा O निघून जातो. आल्डिहाइडची रिएक्शन हायड्राझाईन सोबत जर झाली तर आल्डिहाइड हायड्राझोन, कीटोनची रिएक्शन हायड्राझाईन सोबत जर झाली तर कीटोन हायड्राझोन हा तयार होतो. बाय प्रोडक्ट H2O निघून जातो. आल्डिहाइड किंवा कीटोन ची रिएक्शन हायड्राझाईन सोबत होते, तयार होतं करस्पॉन्डिंग हायड्राझोन आणि करस्पॉन्डिंग हायड्राझोन मध्ये तयार झालेल्या करस्पॉन्डिंग हायड्राझोन मध्ये काय टाकायचं KOH, काय टाकायचं KOH आणि इथिलीन ग्लायकॉल टाकायचं. KOH आणि इथिलीन ग्लायकॉल टाकायचं आणि या कोनिकल फ्लास्कला हीट करायचं. कोनिकल फ्लास्कला हीट केलं की त्यातला कोणता बॉन्ड तुटतो तर विद्यार्थी मित्रांनो हा कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन ब्रेकडाऊन होतो आणि हे 2 H मायग्रेट होतात. नायट्रोजनचे 2 हायड्रोजन ॲटम मायग्रेट होऊन हे या ओरिजिनली कार्बनला अटॅच्ड होतात आणि तयार होतं CH2 ग्रुप. बाकीचं जसं तसं म्हणजे तयार होतं अल्केन. हे जे 2 हायड्रोजन ॲटम आहेत यांचं काय होतं मायग्रेशन. दीज 2 हायड्रोजन ॲटम्स मायग्रेट फ्रॉम नायट्रोजन टू कार्बोनिल कार्बन आणि तयार होतात करस्पॉन्डिंग अल्केन्स. कसे तयार होतात ते त्याचं एक्झाम्पल सांगतो आणि नंतर डेफिनेशन सांगतो. अगोदर एक्झाम्पल लक्षात घ्या. तर ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन मध्ये काय आहे तर ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन मध्ये व्हेन आल्डिहाइड और कीटोन is react with hydrazine, it gives corresponding hydrazone on heating with KOH potassium hydroxide and ethylene glycol or tertiary butoxide, it gives corresponding alkane. This reaction is called as a Wolff-Kishner reduction reaction. एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा इथे एक्झाम्पल. आता एक्झाम्पल नंबर 1 समजा आपण असं म्हणूया की हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतला असेटाल्डिहाइड. काय घेतला आपण असेटाल्डिहाइड. असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला कोणता तुम्हाला माहिती आहे घ्या. हा घेतला आपण CH3. दिसतंय का तुम्हाला. दिसत नसेल तर परत एकदा काढतो. पहा इथं एक्झाम्पल काढतो. इथं नंबर 1 CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, हा घेतला आपण असेटाल्डिहाइड. हा काय घेतला आपण असेटाल्डिहाइड. असेटाल्डिहाइड घेतला या कोनिकल फ्लास्क मध्ये. नंतर त्यात काय टाकायचं आपल्याला हायड्राझाईन. हायड्राझाईनचा फॉर्म्युला NH2 बॉन्ड NH2 अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. व्हेन असेटाल्डिहाइड इज हिटेड विथ हायड्राझाईन, हायड्राझाईन सोबत जर रिएक्शन झाली काय होईल हे 2 H आणि हा O निघून जाईल. म्हणजे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा ब्रेक डाऊन होईल आणि कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन होईल. म्हणजे इथे लिहिणार मी कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. ह्याचं जशाच तसं या कार्बोनिल कार्बनला CH3 आहे का तर जशाच तसा. या कार्बोनिल कार्बनला हायड्रोजन आहे का तो जशाच तसा. फक्त कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन निघून जाईल आणि कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन जोडला जाईल आणि म्हणून कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि त्याच्या समोरचं असेल असं. ओके, बाय प्रोडक्ट काय H2 आणि O. H2O निघून गेलं. याचं नाव काय जर हा असेटाल्डिहाइड असेल याचं नाव काय याचं नाव आहे
असेटाल्डिहाइड तुम्हाला माहिती आहे असेटाल्डिहाइड हायड्राझोन असेटाल्डिहाइड हायड्राझोन आणि तयार झाला असेटाल्डिहाइडची रिएक्शन हायड्राझाईन सोबत जर झाली तर या कोनिकल फ्लास्क मध्ये असेटाल्डिहाइड हायड्राझोन तयार होईल आणि असेटाल्डिहाइड हायड्राझोन तयार झाल्यानंतर यामध्ये KOH आणि इथिलीन ग्लायकॉलचं मिक्सचर टाकायचं काय टाकायचं आपल्याला तर यामध्ये KOH आणि इथिलीन ग्लायकॉल कोणतं इथिलीन ग्लायकॉल याचं मिक्सचर टाकायचं आणि त्यांना हीट करायचं ह्या असेटाल्डिहाइड हायड्राझोनला KOH आणि इथिलीन ग्लायकॉल सोबत जर हीट केलं तर काय होतं तर हा जो आहे कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन हा रिड्यूस्ड होतो आणि हे जे दोन हायड्रोजन ॲटम आहेत हे दोन हायड्रोजन ॲटम कार्बोनिल कार्बनला अटॅच्ड होतात त्याला काय म्हणतात कार्बोनिल कार्बनला अटॅच्ड होतात ओरिजिनली कार्बोनिल कार्बन होता हे दोन H इथं आहे आणि ह्याला ऑलरेडी एक H आहे तर काय तयार होईल इथं तयार होईल विद्यार्थी मित्रांनो CH3 बॉन्ड CH3 मुद्दाम मी तिरपलेले हा CH3 ग्रुप इथं आणि कार्बन H आणि दोन H काय तयार होईल CH3 इथं काय तयार झाला हा CH3 म्हणजेच तुमचा CH3 बॉन्ड CH3 हाच तो ओके हा तयार झाला इथेन आणि बाय प्रोडक्ट हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होईल नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड म्हणजे इथं काय निघून जाईल तर नायट्रोजन गॅस हा निघून जाईल म्हणजे त्यापासून पहा हा असेटाल्डिहाइड आहे हा इथेनॉल आहे हा काय तर असेटाल्डिहाइड म्हणजे हा इथेनॉल आणि यापासून काय तयार झालं तर हायड्रोकार्बन हे इथेन तयार झालं काय तयार झालं इथेन या रिएक्शन मध्ये काय निघून गेला इथं आपण जर पाहिलं ओव्हरऑल तर अल्डिहाइड आणि कीटोन मधला ऑक्सिजन निघून गेलाय म्हणून या रिएक्शनला आपण काय म्हणतो डिऑक्सिजनेशन रिएक्शन कोणत्या डिऑक्सिजनेशन रिएक्शन ओके हे झालं ही कोणती रिएक्शन आहे तर या रिएक्शन आपण म्हणतो वुल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन एक झालं आता अगोदर डेफिनेशन पाहू नंतर एक्झाम्पल काय आहे वुल्फ किशनर रिडक्शन रिएक्शनची डेफिनेशन तर तुम्ही नीट या रिएक्शन कडे पाहिजे फक्त जनरल रिएक्शन कडे काय when aldehyde or ketone is heated with hydrazine okay then after it then gives hydrazone which on boiling with KOH and ethylene glycol gives corresponding alkane this reaction is called as a Wolff-Kishner reduction reaction थोडक्यात काय तर when aldehydes or ketones is heated with hydrazine and KOH or potassium tertiary butoxide याच्याऐवजी काय वापरलं जाऊ शकतं पोटॅशियम टर्शियरी ब्युटॉक्साइड in high boiling solvents such as ethylene glycol or diethylene glycol किंवा त्याच्याऐवजी काय तर डायथिलीन ग्लायकॉल म्हणजे ह्या KOH च्या ऐवजी टर्शियरी ब्युटॉक्साइड वापरू शकतो आपण ओके पोटॅशियम टर्शियरी ब्युटॉक्साइड आणि इथिलीन ग्लायकॉलच्या ऐवजी काय वापरू शकतो आपण तर डायइथिलीन ग्लायकॉल वापरू शकतो तिथे तो अल्केन ह्या रिएक्शनला आपण म्हणतो वुल्फ-किशनर रिडक्शन रिएक्शन थोडक्यात लक्षात ठेवा when aldehyde or ketone is heated with hydrazine it gives corresponding hydrazone which on further heating with KOH and high boiling solvent ethylene glycol gives corresponding alkane this reaction is known as वुल्फ-किशनर रिडक्शन रिएक्शन या रिएक्शनला आपण काय म्हणतो आपण वुल्फ-किशनर रिडक्शन रिएक्शन आणि या पण रिएक्शन मध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप कोणता C डबल बॉन्ड O ग्रुप चं कन्वर्जन कशा झालं विद्यार्थी मित्रांनो तर C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CH2 ग्रुप आणि जनरली आयडेड किंवा कीटोनचं रूपांतर कशात होतं अल्केन्स म्हणजेच हायड्रोकार्बन्स मध्ये होतं कशात होतं तर हायड्रोकार्बन्स मध्ये होतं हे झालं एक्झाम्पल when acetaldehyde is react with hydrazine it gives acetaldehyde hydrazone on boiling with potassium hydroxide and ethylene glycol mixture then it gives ethane and byproduct dinitrogen N2 गॅस हा निघून जाईल ही झाली रिएक्शन आपण घेतलं आल्डिहाइडचे एक्झाम्पल आता घेऊया कीटोनचे एक्झाम्पल कशाचे एक्झाम्पल घेऊ आपण आता कीटोनचे एक्झाम्पल घेऊ पहा इथं दुसरे एक्झाम्पल कीटोनचा फॉर्म्युला असेटोन घेऊ आपण त्यातला हे पहा CH3 C double bond O CH3 ओके when acetone is react with कोणासोबत रिएक्शन होते असेटोनची सांगा बसण्यासाठी इथं लिहायला मी CH3 C double bond O CH3 मोठ्या रिएक्शन्स आहेत हा कोणता आहे असेटोनची रिएक्शन कोणासोबत अगोदर असेटोनची रिएक्शन हायड्राझाईन
हायड्रोजाईनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ओके, असेटोन इज रिएक्ट विथ हायड्रोजाईन. H2 आणि O निघून जाणार आहे. हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन ब्रेक डाऊन होणार आहे आणि कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. म्हणजे तुम्ही असं लिहिणार आता CH3 कार्बन. ओके, इथं कार्बन, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. नंतर त्याच्यासमोर NH2, त्याच्यासमोर NH2. हा काय तर झाला. जर हा विद्यार्थी मित्रांनो, जर हा असेटोन असेल तर याचं नाव काय तुम्हाला सांगायची गरज नाही. याचं नाव काय, असेटोन हायड्राझोन. आणि हा जो असेटोन हायड्राझोन आहे, ओके, आणि इथून बाय प्रोडक्ट काय निघून गेला, H आणि O, H2O. आणि याला कोणासोबत हिट करायचंय, KOH. कोणासोबत, हा असेटोन हायड्राझोन जो आहे त्याला KOH आणि इथिलीन ग्लायकॉल, KOH आणि इथिलीन ग्लायकॉल सोबत हिट करायचं. हिट केल्यानंतर काय होईल, तर हिट केल्यानंतर कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन ब्रेक डाऊन होईल आणि हे जे दोन हायड्रोजन ॲटम आहेत यांचं मायग्रेशन होईल. these two hydrogen atoms migrate on this carbon atom and to form हे दोन H या कार्बनला जर मिळाले तर इथं तयार होईल CH2 ग्रुप. कार्बन चं कन्वर्जन CH2, त्याला वरती CH3, इकडे CH3, म्हणजे इथं CH3 आहे नंतर इकडे CH3 आहे आणि हा काय होईल, ह्यापासून निघून जाईल के म्हणजे En2. ओके, हा बाय प्रोडक्ट असेल आणि याचं नाव काय, CH3 CH2 CH3. हा तयार झाला प्रोपेन. काय तयार झाला, प्रोपेन. 3 कार्बन ॲटम आहेत. असेटोन मध्ये पण किती कार्बन ॲटम येतं, 3 कार्बन ॲटम आहेत. हे झालं एक्झाम्पल कशाचं, तर ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शनचं. when acetone is react with hydrazine it gives acetone hydrazone. Acetone hydrazone on boiling with potassium hydroxide and ethylene glycol as a high boiling solvent. उकळण्यासाठी टेम्परेचर जास्त असण्यासाठी आपण हाय बॉइलिंग सॉल्व्हंट घेतो, इथिलीन ग्लायकॉल. आणि याचं कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन ब्रेकडाऊन होतो, 2H इकडे शिफ्ट होतात, तयार होतं CH3 CH2 CH3. हा प्रोपेन तयार होतो. अशा प्रकारे झाली ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन. एक एक्झाम्पल आल्डिहाइडचं घेतलं, दुसरं एक्झाम्पल कीटोनचं घेतलं. म्हणून आपण असं म्हणतो आल्डिहाइड आणि कीटोनचं रूपांतर कशात झालं, अल्केन मध्ये झालं. यासाठी हायड्राझाईन घेतलं आणि KOH इथिलीन ग्लायकॉल घेतलं. हे अशा प्रकारे पहा, हायड्राझाईन आणि त्याचबरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इथिलीन ग्लायकॉल घेऊन आल्डिहाइड आणि कीटोनचं रूपांतर अल्केन मध्ये करण्याचा मान हा कोणत्या सायंटिस्टचा आहे, ओल्फ आणि किशनरचा आहे. म्हणून या रिएक्शनला ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन म्हटलं जातं. हे झालं अलिफॅटिक आल्डिहाइड, हे झालं अरोमॅटिक आल्डिहाइड, अलिफॅटिक आल्डिहाइड, अलिफॅटिक कीटोन. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण अरोमॅटिक कीटोनचं. ओके, एक्झाम्पल तुम्ही लिहून घेणारच आहात. तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बटन दाबलं की ते व्हिडिओ तुम्हाला थांबलेला दिसतोच, त्यामध्ये तुम्ही रिएक्शन्स लिहून घेऊ शकता. ओके, आता एक एक्झाम्पल घेतो, कोणतं, असाइल बेंझिनचं. असाइल बेंझिनचं एक एक्झाम्पल घेतो, ते पाहायचं. 3 नंबरचं एक्झाम्पल हे कोणतं, तर 3 नंबरचं एक्झाम्पल पाहायचं जर घेतलं मी येतं, हे पाहायचं. हा घेतला मी C डबल बॉन्ड O CH3. हा कोणता घेतला, acetophenone. when acetophenone is react with hydrazine, ओके, काय तर सांगा बरं, H2 आणि O, 2H आणि 1 O. ठीक आहे, काय तर सांगा, तुम्हाला सांगता येईल. मी नाव लिहिपर्यंत तुम्ही लिहा. याचं नाव काय, याचं नाव आहे acetophenone. हा काय तर acetophenone. याचं नाव काय तर हायड्राझाईन. ओके, हायड्राझाईन. काय तर होईल C6H5 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड N तयार होईल. इथं कार्बन, याला CH3 डबल बॉन्ड. सांगा, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, त्याच्या समोर NH2. त्याला हिट करायचं आपल्याला कोणासोबत, KOH आणि EG म्हणजे काय, इथिलीन ग्लायकॉल. ओके, त्याला आपण जर हिट केलं हाय बॉइलिंग सॉल्व्हंट सोबत तर कोणता बॉन्ड ब्रेकडाऊन होतो, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन हा ब्रेकडाऊन होतो आणि हे दोन हायड्रोजन ॲटम मायग्रेट होतात या पोझिशनला आणि हा बॉन्ड ब्रेक होईल आणि तुम्हाला असं तयार होईल. तर काय तर सांगा, ही रिंग अरोमॅटिक रिंग. ओके, या कार्बनला 2H CH2 आणि हा CH3 म्हणजे CH2 आणि CH3 आणि बाय प्रोडक्ट कोणता, N आणि N. हे तयार होईल N2. हा नायट्रोजन गॅस निघून जाईल. हे तयार झालं CH2 CH3 CH3 CH2 बेंझिन. याचं नाव आहे इथिल बेंझिन. काय तयार झाला, हा तयार झाला
इथिल बेन्झीन हा असेटोफेनॉन आहे. ओके, असेटोफेनॉन इज रिएक्ट विथ हायड्राझाईन, इथं बाय प्रोडक्ट H2O, इट गिव्स असेटोफेनॉन हायड्राझोन. काय असेल याचं नाव? याचं नाव असेल असेटोफेनॉन हायड्राझोन. acetophenone hydrazone which on boiling with potassium hydroxide and ethylene glycol as a high boiling solvent it gives ethyl benzene. ओके, ही झाली ओल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन. या रिएक्शन मध्ये पण C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CH2 ग्रुप. ओके, हे झालं ओल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन. लक्षात आलं का? तर क्लेमन्सन आणि ओल्फ रिडक्शन मधलं काय फरक आहे? तर ओल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय? व्हेन aldehydes or ketones is heated with hydrazine and potassium hydroxide or tertiary butoxide in high boiling solvent such as ethylene glycol or diethylene glycol gives alkane. आता या रिएक्शन मध्ये आणखी तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? ओल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन मध्ये हा जो आयडाइड किंवा कीटोन असेल त्याला अगोदर कोणासोबत रिएक्ट करतो आपण? हायड्राझाईन सोबत. एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं. ओल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन मध्ये आयडाइड आणि कीटोन हे अगोदर हायड्राझाईन सोबत रिएक्ट करतो आपण, आणि हा जो हायड्राझोन तयार होतो या हायड्राझोनला कोणासोबत हिट करतो? तर हायड्राझोन याला आपण KOH कोणासोबत पहा? एक तर KOH घेऊ शकतो किंवा पोटॅशियम टर्शियरी ब्युटॉक्साइड, दोन्ही पैकी KOH किंवा पोटॅशियम टर्शियरी ब्युटॉक्साइड. आणि सॉल्व्हंट मध्ये एक तर इथिलीन ग्लायकॉल घेऊ शकतो, नाही तर डायइथिलीन ग्लायकॉल ऑप्शन आहे, नाहीतर डायइथिलीन ग्लायकॉल हे मिक्सचर देखील आपण घेऊ शकतो आणि तयार होतो CH2 ग्रुप. आयडाइड आणि कीटोनचं रूपांतर अल्केन मध्ये करण्याच्या या मेथडला आपण म्हणतो ओल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन. इथं झालं आयडाइडचं आणि कीटोनचं रिडक्शन. याच्या पुढची एक रिएक्शन राहिली कीटोनचंच रिडक्शन, तिला पिनाकोल फॉर्मेशन असं म्हटलं जातं. अगोदर हे लिहून घ्या. यात काही अडचण आहे का? काहीच नाही अडचण. आयडाइड आणि कीटोनची रिएक्शन हायड्राझाईन सोबत तयार होतं हायड्राझोन. हायड्राझोनला KOH आणि इथिलीन ग्लायकॉल सोबत हिट केलं तर करस्पॉन्डिंग अल्केन तयार होतं. याच रिएक्शनला ओल्फ-किश्नर रिडक्शन रिएक्शन म्हणायचं असतं. एक्झाम्पल एक मोडलेलं दुसरं आणि हे तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे, हे लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पिनाकोल कसं तयार होतं किंवा असेटोनचं रिडक्शन कसं होतं ती रिएक्शन पाहिजे, म्हणजेच आयडाइडचं आणि कीटोनचं आपलं इथं रिडक्शन संपतं या रिएक्शनच्या नंतर. लिहून घ्या. आता पहा, ही रिडक्शन ऑफ आयडाइड्स आणि कीटोन्स आपण पाहतोय. ओके, इथं जर तुम्ही पाहिलं तर नंबर होता पहिला आयडाइड आणि कीटोनचं रिडक्शन होऊन अल्कोहोल तयार झालं ते पहिल्या रिएक्शन मध्ये. नंतर याच्या अगोदरच्या रिएक्शन मध्ये आपण पाहिलं आयडाइड आणि कीटोनचं अल्केन्स मध्ये रूपांतर झालं. आयडाइड आणि कीटोनच्या रिडक्शन मध्ये शेवटची रिएक्शन रिडक्शन ऑफ कीटोन बाय मॅग्नेशियम. रिडक्शन ऑफ कीटोन बाय मॅग्नेशियम. मी असं म्हणलं रिडक्शन करण्यासाठी कीटोन कोणता घेतलेला आहे? असेटोन घेतलेला आहे. आणि त्याचं असेटोनचं रिडक्शन करण्यासाठी कोणता मेटल? तर मॅग्नेशियम मेटल घेतलेला आहे. ओके, हे काय आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो त्यानुसार पहा. हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क? हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं पहा. तर मी असं म्हणेल या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला असेटोनचे मॉलिक्यूल घ्यायचे. तर कोणते मॉलिक्यूल घ्यायचे? तर असेटोन. असेटोनचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला CH3COCH3. असेटोनचे मेटल असेटोन घ्यायचे, असेटोन कीटोन घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचे मॅग्नेशियम. त्यात काय टाकायचं? मॅग्नेशियम. इथं रिएक्शन लिहितो ते नीट लक्षात ठेवा, कारण ही रिएक्शन लिहित असताना बऱ्याच जणांना अडचणी येतात. इथं पिनॅकोल तयार होतं. काय असतं ते पिनॅकोल हे सांगतो. पहा इथं रिएक्शन कशी लिहितोय. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण? असेटोन घेतले. तर असेटोनचे मॉलिक्यूल घेतले. किती घेतले? भरपूर घेतले. 100 मॉलिक्यूल घेतले. चला 100 मॉलिक्यूल. आणि चला आपण काय टाकलं? 50 मॅग्नेशियमचे मेटल तुकडे टाकले. तर असेटोनचे 100 मॉलिक्यूल घेतले. तर मोजता येत नाही तर आपण गृहीत धरू ना, 100 असेटोनचे मॉलिक्यूल घेतले. तर आणि 50 हे मॅग्नेशियम मेटलचे तुकडे टाकलेत आपण छोटे छोटे. तर काय होतं पहा, इथं लिहितो मी कसं लिहिण्याची स्किल लक्षात ठेवा. इथं CH3 डबल बॉन्ड म्हणजे हा झाला असेटोनचा एक मॉलिक्यूल. दुसरा हा CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि ते घेतलं CH3. हा पण असेटोन आहे, हा पण असेटोन आहे. ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतला आपण. मी इथे लिहितोय असेटोन. कोणते टोन? असेटोन. किती मॉलिक्यूल्स? तर 2 मॉलिक्यूल्स.
मॉलिक्युल्स, असेटोनचे 2 मॉलिक्यूल घेतले आता, 2 मॉलिक्युल्स. 2 मॉलिक्युल्स ऑफ असेटोन इज रिएक्ट विथ मॅग्नेशियम मेटल. आणि ही रिएक्शन होण्यासाठी आपल्याला सॉल्व्हंट हे बेन्झीन घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं आपल्याला सॉल्व्हंट हे बेन्झीन. 2 असेटोनचे मॉलिक्यूल मॅग्नेशियम मेटल सोबत रिएक्ट होतात इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट बेन्झीन. 2 असेटोनचे मॉलिक्यूल मॅग्नेशियम मेटल सोबत रिएक्ट होतात आणि इथं कॉम्प्लेक्स तयार होतो. काय तयार होतो? कॉम्प्लेक्स. त्या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर कसं आहे पहा. तर स्ट्रक्चर असंच ठेवायचं. इथं लिहितो काय पहा आता. हा CH3 कार्बन CH3. ओके. त्याचबरोबर इथं पण काढायचं कार्बन CH3, इथं CH3 काढलं. ओके. तर मी तुम्हाला म्हणले विद्यार्थी मित्रांनो, हा कार्बन या कार्बनला जोडायचा, वरच्या असेटोनचा कार्बन या कार्बनला जोडायचा. नंतर यांना काय आहेत, डबल बॉन्ड ऐवजी सिंगल ऑक्सिजन बॉन्ड काढायचे. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी सिंगल, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी सिंगल कार्बन ऑक्सिजन. आणि हा ऑक्सिजन हे मॅग्नेशियम मेटल सोबत बॉन्ड तयार करतात आणि म्हणून इथं लिहायचं ते असं Mg. इथं हा त्याचा, याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स. याला काय म्हणतो आपण, तर कॉम्प्लेक्स तयार होतो. कसं लिहिलं लक्षात आलं तुमच्या? हे काय केलं आपण कोनिकल क्लासमध्ये, काय घेतलं, असेटोनचे मॉलिक्यूल घेतले, नंतर मॅग्नेशियम टाकलं. ही रिएक्शन होण्यासाठी सॉल्व्हंट बेन्झीन टाकायचं. म्हणून 2 molecules of acetone is react with magnesium in presence of benzene. आणि तुम्हाला म्हटलं की या कार्बनचा बॉन्ड या कार्बन सोबत दाखवायचा, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन ऐवजी कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. आणि या ऑक्सिजनचे बॉन्ड कोणासोबत तयार होतात, तर या Mg सोबत तयार होतात. हा तयार झाला कॉम्प्लेक्स. हा काय तयार झाला, कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स तयार झाला. त्यानंतर या कोनिकल फ्लास्क मध्ये हा Mg कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. त्या Mg कॉम्प्लेक्स मध्ये टाकायचे डायल्यूट HCl. काय टाकायचं आपल्याला, डायल्यूट HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड डायल्यूट टाकायचं. हे पाहिजे तुम्ही, डायल्यूट HCl टाकायचं. काय टाकायचं आपल्याला, डायल्यूट HCl. आणि डायल्यूट HCl टाकल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे डायल्यूट HCl याचा अर्थ काय. बिकर घेतला आपण, त्या बिकर मध्ये काय घेतलं, H2O, आणि त्याच्यात काय टाकलं आपण, HCl पाण्यात टाकलं. पाणी जास्त HCl कमी, त्या सोल्युशनला आपण डायल्यूट HCl म्हणतो. आणि डायल्यूट HCl मध्ये कोणते, तर H+Cl- आयन असतात. कोणते, H+Cl- आयन असतात. आणि हे डायल्यूट HCl चे सोल्युशन जर आपण या कॉम्प्लेक्स मध्ये जर ओतलं, तयार झालेल्या कॉम्प्लेक्स मध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो इथे पहा, मला सांगायचे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे मॅग्नेशियम पेक्षा. मॅग्नेशियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1.41 आहे आणि ऑक्सिजनची किती आहे, 3.4 आहे. तुम्हाला हे माहिती आहे. मी असं म्हणेल की या ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो आणि ह्या ऑक्सिजनवरती पण पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. तर हे पार्शियल निगेटिव्हली चार्ज्ड ऑक्सिजन ॲटम, पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन, काय ओढतात ते, प्रोटॉनला ओढून घेतात. आणि मॅग्नेशियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1.41 आहे. तो कोणासोबत, तो क्लोरीन सोबत रिएक्ट होतो. HCl चे 2 मॉलिक्यूल H+ या O- न H+ ला ओढून घेतलं, ह्या O- न दुसऱ्या H+ ला ओढून घेतलं. 2 HCl च्या मॉलिक्यूल मध्ये 2 H येतात आणि हा ऑक्सिजन मॅग्नेशियम हे बॉन्ड काय होतात, तर तुटतात. आणि काय तर पाहणे मी आता, फक्त ऑक्सिजन मॅग्नेशियम बॉन्ड तुटतो, ऑक्सिजन H+ बॉन्ड जोडला जातो, ऑक्सिजन मॅग्नेशियम तुटतो, ऑक्सिजन H+ बॉन्ड जोडला जातो. आणि स्ट्रक्चर तुम्हाला बाकीचं जसे तसे मिळेल. CH3 पाहायचं, हा कार्बन, याला वरती CH3. ओके, हे पहा, हा कार्बन, याला वरती CH3, डाव्या साईडला CH3. तो बॉन्ड या कार्बन सोबत, तो बॉन्ड या कार्बन सोबत. या कार्बनला काय जोडलेले, या कार्बनला CH3 जोडले, या कार्बनला खाली CH3 जोडले. O- H+ तयार होईल इथं OH. त्याचबरोबर O- आणि इथला H+ तयार होईल OH. आणि बाय प्रोडक्ट Mg2+ आणि 2 Cl- यांच्यापासून तयार होतं MgCl2. काय तयार होतं, MgCl2. आणि हा जो कॉम्प्लेक्स आहे, हा जो प्रोडक्ट आहे, याला फिनॅकॉल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फिनॅकॉल असं म्हटलं जातं. याचा IUPAC नेम काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे याचा IUPAC नेम पहा. ही लांबलचक साखळी आहे. कोणती साखळी, इथं लांबलचक साखळी आहे. आणि यामध्ये कोणते फंक्शनल ग्रुप आहेत, तुम्ही पाहू शकता. हा OH आहे, हा OH आहे. अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप येतं. कोणते, तर अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप.
सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. 1 2 3 आणि 4 चार कार्बनची लांबलचक साखळी आहे. ब्युटेन आहे, डायोल आहे, 2 OH ग्रुप येतं आणि 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडले तर याचं नाव सांगतो तुम्हाला. याचं नाव आहे आययुपीएन 2,3 2 नंबरला आणि 3 नंबरला 2,3 डायमिथिल पॅरेंट अल्केन ब्युटेन. 4 कार्बन टर्म आहेत पॅरेंट अल्केन ब्युटेन. एकापेक्षा जास्त OH असतील तर तुम्हाला माहिती आहे ई काढायचं नसतं, ई जसं तसं ठेवायचं. 2,3 डायमिथिल ब्युटेन आणि 2,3 2 आणि 3 2,3 डायोल हा आहे. हे त्याचं कोणतं नाव आहे तर हे त्याचं आययुपीएन नेम आहे. 2,3 डायमिथिल ब्युटेन 2,3 डायोल. यालाच ग्लायकॉल म्हणतो. ज्या ज्या वेळेस 2 OH ग्रुप हे ऍडजसंट कार्बन ॲटमला असतात जोडलेले त्यांना आपण ग्लायकॉल म्हणतो. तुम्हाला आठवतं का इथिलीन ग्लायकॉल CH2OH त्याला आपण काय म्हणतो इथिलीन ग्लायकॉल. तसाच हा एक OH आणि हा एक OH ऍडजसंट कार्बनला आहेत म्हणून यांना ग्लायकॉल देखील म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं ग्लायकॉल देखील म्हटलं जातं. आणि पिनॅकॉल का म्हटलंय त्याचं कारण हा OH ज्या कार्बनला जोडलाय हा कार्बन पहा हा कार्बन 1 2 आणि 3 कार्बनला जोडलाय म्हणजे या कार्बनचं नेचर कोणतं टर्शियरी. हा कार्बन 1 2 आणि 3 कार्बनला जोडलाय याचं नेचर कोणतं टर्शियरी. 2 OH ग्रुप हे टर्शियरी कार्बनला ऍडजसंट कार्बन ॲटमला जोडलेले असतील तर त्यांना पिनॅकोल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं पिनॅकोल असं म्हटलं जातं. ही झाली रिएक्शन. रिडक्शन ऑफ कीटोन बाय मॅग्नेशियम. आणि हे रिडक्शन कोणा थ्रू झालंय तर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह मॅग्नेशियम मेटल थ्रू झालंय म्हणून रिडक्शन ऑफ कीटोन बाय मॅग्नेशियम. ओके. व्हेन असेटोन तिथं पहा ही कोणती रिएक्शन आहे. हे असेटोनचे मॉलिक्युल कोणाचे तर असेटोन. 2 असेटोनचे मॉलिक्युल एका मॅग्नेशियम मेटल सोबत रिएक्ट होतात इन प्रेझेन्स ऑफ बेन्झीन. तयार होतो हा Mg कॉम्प्लेक्स. ह्या Mg कॉम्प्लेक्सची रिएक्शन डायल्यूट HCl सोबत आणि त्याचं काय होतं हायड्रोलिसिस होतं. हा OMG बॉन्ड ब्रेक होतो. O- H+ ला ओढतो. हा O- H+ ला ओढतो. हा तयार होतो पिनॅकोल आणि बाय प्रोडक्ट MgCl2. तर या रिएक्शनचे स्टेटमेंट पाहतो इथं काय सांगितलं तर असेटोनचं रूपांतर कशात झालंय असेटोनचं रूपांतर पिनॅकोल मध्ये झालंय. व्हेन असेटोन पहा इथं व्हेन असेटोन इज ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल in benzene gives a complex these. When acetone is react with magnesium in benzene gives a complex which on hydrolysis gives पिनॅकोल. आणि पिनॅकोलचं नाव दिलं इथं कोणतं हे पहा 2,3 डायमिथिल ब्युटेन 2,3 डायोल हे त्याचं आययुपीएन नेम आहे. ओके. आणि याच्या आणखी इट इज बायमॉलिक्युलर रिडक्शन. ही कोणती रिएक्शन आहे तर ही बायमॉलिक्युलर रिडक्शन आहे. 2 असेटोनचे मॉलिक्युल हे मॅग्नेशियम सोबत रिएक्ट होतात म्हणून याला आपण म्हणतो इट इज अ बायमॉलिक्युलर रिडक्शन. या रिएक्शन मध्ये रिडक्शन होण्यासाठी 2 मॉलिक्युल एकत्र येतात सायमल्टेनियसली अटॅक करतात. आणि दिस रिएक्शन इज गिवन बाय कीटोन्स अँड नॉट बाय अल्डिहाइड्स. मॅग्नेशियम रिडक्शन करण्याचं ते कोणासोबत करतात फक्त मॅग्नेशियम मेटल हे फक्त कीटोनचंच रिडक्शन करतात अल्डिहाइडचं रिडक्शन करत नाही हे वैशिष्ट्य आहे. आणि पिनॅकोल हा काय आहे पिनॅकोल इज अ टर्शियरी डायोल. पिनॅकोल हा काय तर टर्शियरी डायोल. याचा अर्थ काय हा OH या कार्बनला जोडला हा कार्बन टर्शियरी आहे. हा OH या कार्बनला जोडला टर्शियरी आहे म्हणजे 2 OH ऍडजसंट कार्बनला जोडलेले असतील तर त्यांना ग्लायकॉल म्हणतो आपण. 2 OH ऍडजसंट कार्बन ॲटमला जोडलेले असतील तर त्यांना ग्लायकॉल म्हणतो. आणि हे 2 OH ज्या कार्बनला जोडले तर ते दोन्ही कार्बन ॲटम टर्शियरी कार्बन ॲटम आहेत आणि म्हणून आपण म्हणतो पिनॅकोल इज अ टर्शियरी डायोल म्हणजे टर्शियरी ग्लायकॉल. ओके. हे झालं रिएक्शन. तुम्हाला 2 मार्कासाठी रिएक्शन असते. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ मॅग्नेशियम मेटल ऑन असेटोन. तर विद्यार्थी मित्रांनो रिएक्शन लक्षात ठेवा. कशी रिएक्शन लक्षात ठेवायची तुम्हाला मग आता कशी लक्षात ठेवायची 2 मॉलिक्युल्स ऑफ असेटोन CH3 C डबल बॉन्ड OCH3 हा असेटोनचा मॉलिक्युल आहे आणि हा पण असेटोनचा मॉलिक्युल आहे. 2 असेटोनचे मॉलिक्युल मॅग्नेशियम मेटल सोबत रिएक्ट होतात आणि रिएक्शन होण्यासाठी कोणत्या सॉल्व्हंटची गरज असते बेन्झीनची. म्हणून आपण तुम्ही असं म्हणू शकता हा आपण कोनिकल फ्लास्क घेतला यामध्ये काय घेतले असेटोनचे मॉलिक्युल घेतले नंतर त्याच्यात कोणते तुकडे टाकायचे मॅग्नेशियम मेटलचे तुकडे टाकायचे
आणि ही रिएक्शन होण्यासाठी सॉल्व्हंट कोणतं लागतं? बेन्झीन लागतं. म्हणून दोन ॲसिटोनचे मॉलिक्यूल मॅग्नेशियम सोबत रिएक्ट होतात इन प्रेझेन्स ऑफ बेन्झीन आणि हा कार्बन कार्बन यांच्यात सिंगल बॉन्ड तयार होतो, ऑक्सिजन मॅग्नेशियम यांच्यात बॉन्ड तयार होतो आणि काय तयार होतं तर हा कॉम्प्लेक्स तयार होतो. मॅग्नेशियम असलेला कॉम्प्लेक्स हा एमजी कॉम्प्लेक्स तयार होतो. हा अनस्टेबल असतो. हा कसा असतो? अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल कॉम्प्लेक्स मध्ये जर आपण डायल्यूट HCl टाकलं, पाणी जास्त ऍसिड कमी त्याला डायल्यूट HCl टाकल्यानंतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? हा जो एमजी कॉम्प्लेक्स आहे हे एमजी कॉम्प्लेक्स मधला ऑक्सिजन मॅग्नेशियम हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो आणि या कॉम्प्लेक्स मधला पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम HCl मधल्या H+ ला ओढून घेतो. O- आणि H+ म्हणून तयार होतो OH. O- आणि यातला H+ म्हणून तयार होतो OH. आणि जर O- चा OH मध्ये रूपांतर झालं तर या कॉम्प्लेक्स रूपांतर ह्या अशा मोठ्या स्ट्रक्चर मध्ये होतं आणि याचं नाव काय आहे? पिनॅकोल. आणि याचाच आययुपीएसी नेम काय? तर आययुपीएसी नेम तुम्हाला लिहिता येतो. हा 2 हायड्रॉक्सी ग्रुप असलेला अल्कोहोल आहे. त्याचे नियम तुम्हाला माहित होतं. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप. गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द OH ग्रुप. तर तुम्हाला माहिती आहे ह्याला 1, ह्याला 2, ह्याला 3 आणि ह्याला 4. सिलेक्टेड चेन मध्ये 4 कार्बन ॲटम पॅरेंटल ब्युटेन आणि ह्या सिलेक्टेड चेनला एकापेक्षा जास्त OH ग्रुप आहेत म्हणून अल्केनचं ई नाही काढायचं. ब्युटेन 2,3 डायोल हे त्याचं बेसिकली नाव असेल आणि ह्या मेन चेनला 2 आणि 3 नंबरला मिथिल ग्रुप जोडले तर म्हणून त्याचं कंप्लीट आययुपीएसी नेम काय? तर 2,3 डायमिथिल ब्युटेन 2,3 डायोल हे तयार झालं. आणि हे कोणते अल्कोहोल आहेत तर हे पहा, त्याला आपण काय म्हणतो? पिनॅकोल इज अ टर्शियरी डायोल. प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. टर्शियरी का म्हटलं? पिनॅकोल इज अ टर्शियरी डायोल. टर्शियरी का म्हटलं? त्याचं कारण हा OH ज्या कार्बनला जोडला तो कार्बन टर्शियरी आहे. हा OH ज्या कार्बनला जोडला तो कार्बन टर्शियरी आहे. आणि टर्शियरी कार्बन म्हणजे जो कार्बन ॲटम 1, 2 आणि 3 कार्बनला वेगळ्या पद्धतीने जोडलेला असतो त्याला आपण टर्शियरी म्हणतो. म्हणून पिनॅकोल इज अ टर्शियरी डायोल किंवा त्यालाच आपण म्हणतो ग्लायकॉल. जर 2 OH ग्रुप हे ऍडजसेंट कार्बनला जोडलेले असतील तर त्याला आपण ग्लायकॉल म्हणत असतो किंवा डायोल म्हणत असतो. म्हणून पिनॅकोल इज अ टर्शियरी डायोल. यावरती तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात. ॲसेटोनचं रिडक्शन करण्यासाठी कोणता मेटल वापरला जातो? मॅग्नेशियम. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे? 1.41. सॉल्व्हंट कोणतं घेतलं जातं ॲसेटोनचं रिडक्शन करण्यासाठी? बेन्झीन घेतलं जातं. ओके. 2 ॲसेटोनचे मॉलिक्यूल आणि मॅग्नेशियमची रिएक्शन होऊन काय तयार होतं? हा कॉम्प्लेक्स तयार होतो. कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर त्याची रिएक्शन कोणासोबत होते? डायल्यूट HCl सोबत होते. ओके. O आणि Mg यातला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते ब्रेकडाऊन होतं. O- H+ ओढतं, O- H+ ओढतं आणि तयार होतं हे असा कंपाऊंड. याचं नाव आहे पिनॅकोल. ओके. या प्रकारे आपण इथं संपल्या आयडेड आणि कीटोनच्या रिडक्शन रिएक्शन्स. ओके, लक्षात आलं? वेन हे रिडक्शन ऑफ कीटोन्स बाय मॅग्नेशियम लक्षात आलं का? When acetone is treated with magnesium metal in benzene gives complex which on hydrolysis gives पिनॅकोल. पिनॅकोल मध्ये किती टर्शियरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत? तर पिनॅकोल मध्ये 1 आणि 2 टर्शियरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत. हा टर्शियरी अल्कोहोल असलेले 2 टर्शियरी अल्कोहोलिक ग्रुप यामध्ये आहेत. लक्षात ठेवा. ओके. 2 टर्शियरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत आणि ह्याला पिनॅकोल आणि त्याचा आययुपीएसी नेम काय? तर 2,3 डायमिथिल ब्युटेन 2,3 डायोल. तर आजच्या कंटेंट मध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? तर आपण पाहिलं बी. काय पाहिलं? रिडक्शन ऑफ हायड्रेट्स अँड कीटोन्स. रिडक्शन ऑफ हायड्रेट्स अँड कीटोन्स. इथं 1, 2, 3 अशा रिएक्शन झाल्या. पहिल्यामध्ये रिडक्शन ऑफ हायड्रेट्स अँड कीटोन्स तयार झाले अल्कोहोल्स. दुसरी क्रमांकात रिएक्शन होती रिडक्शन ऑफ हायड्रेट्स अँड कीटोन्स कन्वर्ट इनटू अल्केन्स. त्यामध्ये 2 रिएक्शन, एक क्लेमन्सन रिडक्शन आणि दुसरी ओल्फ किशनर रिडक्शन रिएक्शन. आणि तिसरी रिडक्शन फक्त कोणाचं? कीटोनचं. रिडक्शन ऑफ कीटोन बाय मॅग्नेशियम. यामध्ये ॲसेटोनचं रिडक्शन होऊन पिनॅकोल तयार होतो आणि या प्रकारे इथं आयडेड आणि कीटोनचं रिडक्शन रिएक्शन संपल्या. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन ऑफ हायड्रेट्स अँड कीटोन्स. ओके, हे लिहून घ्या. थँक्यू सो मच.